तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री 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 तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय. ओम जय श्री गुरु महाराज जी की जय. जय महामाई की जय. जय स्वामी जी महाराज जी की जय. जय श्री पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री ज्ञानेश्वर माऊली की जय. जय श्री संत तुकाराम महाराज जी की जय. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी तुकाराम महाराज अष्टाध्यायी उपनिषद या विषयावर चिंतन करण्यासाठी मला डॉक्टर नारायण महाराज यांनी आमंत्रित केलं आहे आणि ही सेवेची संधी यांनी मला दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. बऱ्याच वर्षांपासनं हा उपक्रम अशा प्रकारचा ज्ञानदान देण्याचं कार्य या संस्थांमार्फत आयोजित या ठिकाणी महाराजांच्या संयोजनामार्फत हे होत आहे. गेल्या अनेक अशा प्रकारे प्रवचनांमध्ये मला महाराजांनी यापूर्वीही आमंत्रित केलेलं होतं. तर या ठिकाणी आपण तुकाराम महाराज गाथा यावर मला जे ओव्या दिलेल्या आहेत, ओवी क्रमांक 2032 ते 2050, तर या ओव्यांवर आपण चर्चा करणार आहोत. ओवी क्रमांक 2032. पूर्वजांसी नरका जाणे ते एक ऐका, निंदा करावी चहाडी मनी धरुनी आवडी, मात्रा गमना ऐसी जोडी पातकांची राशी, तुका म्हणे वाट कुंभकाची कुंभ पाकाची ते नीट. अशा प्रकारे निंदा करणं, लोकांचा अपमान करणं, ज्याला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा. आपला स्वभाव झालेला आहे. आपण दुर्गुण झाकण्यासाठी नेहमी सदा सर्वदा प्रयत्न करत असतो आणि पुण्य पर उपकार पाप पर पीडा अशा प्रकारे आपण इतरांची जर निंदा केली तर ते एक पाप आहे आणि त्या पापाद्वारे आपण स्वतःच नरकात जात असतो. आपणच नाही तर आपले जे इतर आपले पूर्वज आहेत, पूर्वजांसी नरका, त्यांनाही नरकात आपण ढकलत असतो. आणि म्हणून महाराजांनी सावधानतेचा हा एक इशारा दिलेला आहे. निंदा करावी चहाडी मनधोरीनी आवडी. आणि आपल्याला ती गोष्ट आवडते असं नाही वाटत की कंटाळा आलेला आहे इतरांची निंदा करायचा. परनिंदा परचर्चा यावरच आपला संपूर्ण दिवस जातो. आपण सिंहावलोकन अंतर अवलोकन कधीही करत नाही. आपले दोष आपण कधीही बघत नाही. आपण इंद्राची निंदा करतो, परंतु इतरांनी केलेली निंदा मात्र आपल्याला आवडत नाही. आणि म्हणून हे एक पाप आहे आणि ज्याद्वारे पापांमध्ये आणखी भर पडत आहे. पाप क्षालनासाठी आपला जन्म झालेला आहे, परंतु त्या पातकांच्या म्हणजे पापांच्या राशींमध्ये आपण वाढ करत असतो.
आणि म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे वाट कुंभ पाकाची ते नीट. अशा प्रकारे या घोर पापांमध्ये आपण प्रवेश करत असतो, पाप वाढवित असतो. म्हणून कोणाचीही निंदा करू नये. दोष बघायचे असतील तर आपण आपलेच दोष बघावे की जेणेकरून आपण या संसारांमधनं मुक्त होऊ. आपल्याला निर्वासना व्हायचं आहे. आपल्यामध्ये बरेच दोष आहेत, हे दोष आपल्याला काढायचे आहेत. आणि हे दोष न काढता जर आपण संसार जर सोडला तर पुढे येईल अवघड नरकी यातना. या पापांचा परिणाम आपल्याला भोगावाच लागणार आहे. आणि म्हणून जगामध्ये देव आहे की नाही हे माहीत नाही, परंतु पाप पुण्याचा जो परिणाम आहे तो अटळ आहे. दास म्हणे पूर्वरेखा प्राप्त न टळे ब्रह्मादिका. मनात वारे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आणि म्हणून कमीत कमी आपण इतरांचं चांगलं केलं नाही तर इतरांचं वाईटही करू नये, इतरांची निंदा करू नये. अशा प्रकारे महाराजांनी या ठिकाणी आपल्याला एक सावधगिरीचा इशारा दिलेला आहे की पूर्वजांसी नरका जाणे ते एक ऐका. निंदा करावी चहाडी मनु धरुनी आवडी. आवडते आपल्याला, त्यामध्ये आपण रसास्वादन करतो. आपल्याला आसुरी रसास्वादन आहे तो. देवानंद नाही तो, आसुरी आनंद आहे. आणि म्हणून निंदा करावी चहाडी मनु धरुनी आवडी. मात्रा गमना ऐशी जोडी पातकांची राशी. तुका म्हणे वाट कुंभ पाकाची ते नीट. अशा प्रकारे या ओवीमध्ये महाराजांनी आपल्याला एक सावधगिरीची सूचना दिलेली आहे. त्यानंतर ओवी क्रमांक 2033 2033. वेडी ते वेडी बहुतच वेडी चाखता गोडी चवी नेणे. वेड लागलेला आहे. हे जे ज्यांना वेड लागलेले असते त्या वेड लागलेल्या लोकांना काही भरोसा नाही. वेडांचे बरेच प्रकार आहेत. विक्षिप्त आहेत, मूढ आहेत. आणि हे असे वेड लोक धर्माला अधर्म म्हणतात, अधर्माला धर्म म्हणतात. तर हे वेडे लोक काय करतात? वेडी ते वेडी बहुतच वेडी, म्हणजे साधारण वेड नाही, फार म्हणजे पराकोटीचं वेड त्याला लागलेलं आहे. वेडी ते वेडी बहुतच वेडी चाकता गोडी चवी नेणे. देहा लावी वात पालव घाली झाली रात. म्हणजे वेडे लोक काय करतात? दिवसा दिवे लावतात आणि देहा लावी वात. देहा म्हणजे दिवसा लावी वात, दिवसा दिवे लावतात. पालव घाली झाली रात आणि मालवून टाकतात. दिवे केव्हा मालवायचे असतात? दिवसा मालवायचे. परंतु वेड लागलेला आहे. वेड्या लोकांना कळतच नाही. अधार्मिक जे नास्तिक लोक आहेत यांनाही वेड लागलेलं आहे. ज्याला गीतेमध्ये म्हटलेलं आहे की अधर्मम धर्मम मन्यते तमसावृता. तमोगुणाचं आच्छादन झालेलं आहे. मन शुद्ध नाही, आपली बुद्धी शुद्ध नाही. त्यामुळे हे जो अविवेक जीवनामध्ये झालेला आहे की ज्याला समर्थाने म्हटलेलं आहे की ज्यांनी निंदते सर्व सोडून द्यावे, ज्यांनी वंदते सर्व व्हावे करावे. परंतु वेड लागलेला आहे. आणि यांना अज्ञानाचं वेड लागलेलं आहे, तमोगुणाचं वेड लागलेलं आहे, पापांचं वेड लागलेलं आहे. आणि सर्व वेड्यांचाच बाजार आहे. त्याच्यात आपण भगवत प्रेमाने महाराज झालेले वेड आहे, आपणही त्यांचे अनुसरण करतो आहे. हे वेड लागणं केव्हाही चांगलेलं आहे. कारण ते वेळ जर लागलं तर धर्माला अधर्म म्हणतो, अधर्माला धर्म म्हणतो. आणि प्रत्यक्ष व्यवहारातही आपण जे करायचं ते करत नाही. जे निंद्य ते सोडून द्यायचं ऐवजी आपण ते सर्व भावाने करतो आहे. आणि अशा प्रकारे मूर्खांसारखं वेड्यांसारखं आपण कामं करतो आहे. वेडी ते बहुतच वेडी चाखता गोडी चवी नेणे. देहा लावी वात पालव घाली जात. कडिये मूल भोवते भोये. म्हणजे आपल्या कडेला मूल आहे ना. आणि मोकलून धडेर आहे ना. बगल में बच्चा गाव में दंडोरा. आपल्या कडेवर त्या स्त्रीचं मूल आहे आणि माझं मूल हरवलेलं आहे. आणि असं म्हणून फक्त विचारतच नाही तर मोकलून धडेर आहे. तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जातायची जागा चुकलाशी. तसंच आपला सदा सर्वदा रामसन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाय. सदा सर्वदा देव आपल्या हृदयात आहे. परंतु त्या देवाला शोधण्यासाठी आपण एवढा डांगोरा पिटतो आहे, एवढं आपल्याला इतरत्र फिरतो आहे. अशा प्रकारे आपण हे एक प्रकारचे वेडेच झालेले की जे जवळ आहे, जो अगदी सदा सर्वदा रामसन्निध आहे, देवसन्निध आहे, त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. हेही एक प्रकारचे वेडेच आहेत. तर हे संसारातलं जे वेळ कशा प्रकारचं असते ते महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की लेकरे वीत पुशी जगा. म्हणजे लेकराला म्हणजे बाळाला जन्म दिलेला आहे
आणि काय विचारतोय की माझा गोह कोण तो सांग. गोह म्हणजे पती. माझा पती कोण आहे तो सांग. अरे तुलाच माहीत आहे. या बाळाचा पती कोण आहे तर तुलाच माहीत आहे. तर याचा पती कोण आहे असं म्हणून ती वेडी आहे, तिला तिचं डोकंच ठिकावणार नाही. आणि म्हणून ती सर्व जगाला पुछते की मी या बाळाला जन्म दिलेला आहे आणि याचा पती कोण आहे. आपली शुद्धी जया नाही आणि कांची ते जाण काही, म्हणजेच लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. अशा प्रकारचे हे जे वेडे लोक आहेत हे यांना स्वतःची शुद्धणे आहे. हे लोक काय करत आहेत हे त्यांनाच माहीत नाही. आणि म्हणून तुका म्हणे ऐसे जन नरका जाते राखे कोण. अशा लोकांना तुकाराम महाराज म्हणतात नरकांपासून कोणीही थांबवू शकणार नाही. स्वामी विवेकानंद देखील असं म्हणायचे की शूट मी इफ माय ब्रेन गोज रॉंग. मला गोळ्या घालून ठाण मारून टाका जर माझंही डोकं ठिकावणार आहे. आणि स्वामी विवेकानंदांनीही या पाश्चिमात्य विज्ञानाला एक सावधगिरीची सूचना दिलेली आहे की जर तुम्ही या विज्ञानासोबत या बुद्धीला चांगले संस्कार दिलेले नाही तर ही बुद्धी भ्रष्ट होऊन जाईल. अशा प्रकारे अडाणी लोक भ्रष्ट झाले तर आपण समजू शकतो. परंतु अत्यंत उच्च विद्याविभूषित जो भौतिक ज्ञानाने ग्रासलेला हा जो समाज आहे, हा समाज जर भ्रष्ट झाला तर एका बटनावर सर्व देशाचा संपूर्ण राष्ट्राचा समाजाचा विध्वंस होऊ शकतो. आणि म्हणून विज्ञान आणि अध्यात्म म्हणजे जी विज्ञान ज्या वेगाने प्रगती करते आहे त्या प्रगतीसोबतच त्याला नियंत्रित करणारं असं जर मनुष्य नसेल तर हे वेडेपण, या वेडेपणामुळे संपूर्ण विश्वाचा संहार होऊ शकतो. आणि म्हणून आपण सावध व्हावं. तर हे वेळ कशामुळे जाणार आहे. हे वेळ सत्संगामुळे जाणार आहे. आणि म्हणून महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की हे वेळ लागल्यामुळे आपला काय परिणाम होतो, आपली काय दशा होते हे महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढची ओवी आहे 2034 क्रमांकाची. आवडीचे दान देतो नारायण, बाहे उभारून राहिलाशी. भगवंत आहे तो हाक मारतो आहे. आपण राजाकडे भिक्षा मागण्यासाठी जात नाही, आपण भिकाऱ्यांकडे भिक्षा मागण्यासाठी जातो आहे. आवडीचे दान देतो आहे. तुम्हाला जे पाहिजे फुकाचे ते लुटा सारे, ज्याला माऊली तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की फुकाचे ते लुटा सारे, व्हारे अमर सदैव. अशा प्रकारे जे आपल्याला हवं आहे, किंबहुना एवढंच नाही, संसारातलंच नाही तर सायुजता, सामीपता, सलौकता, स्वरूपता अशा प्रकारे चारी मुक्ती देखील देण्यासाठी भगवान या ठिकाणी बाह्य उभारून राहायलाच. म्हणजे हात उभारून सांगतो की अरे तिकडे कुठे चाललेलं आहे, तिकडे जाऊ नका, इकडे या, इकडे माझ्याकडे फुकटात देतो तुम्हाला. अशा प्रकारे साक्षात भगवंत त्या ठिकाणी, नारायण त्या ठिकाणी आहेत. जे जया रुचे ते करी समोर. ज्याला जे आवडेल ते सर्व त्यांना तो देत असतो. सर्वज्ञ उदार मायबाप. हा आपला मायबाप आहे, जगाचा मायबाप आहे, जगाचा निर्माता आहे. तोच जगाचा शिवशक्तीचा हा विलास आहे. तोच माय आहे, तोच बाप आहे. एक मुख्य परमेश्वरू, ज्याला समर्थाने असं म्हटलेलं आहे की, आणि दुसरी प्रकृती जगत आकारू. एक मुख्य परमेश्वर आहे, तो आपला पिता आहे. आणि दुसरी प्रकृती जगत आकारू, जिने हा आकार घेतलेला आहे. हे दोघंच जगाचे मायबाप आहेत. आणि तिसरा हा चोरू, हा कैसा आणला मध्ये, जो स्वतःला करता म्हणतो, जीव म्हणतो, हा चोरू कैसा आणला मध्ये. तर हा जगाचा मायबाप आहे. तो उदार आहे. तो एवढा उदार आहे की जो मागेल, जे आवडेल ते सर्व त्यांना तो देत असतो. सर्वज्ञ आहे, तो सर्व जाणतो आहे. त्याला प्रत्येक कणाकणांमध्ये तो बसलेला आहे. प्रत्येक कणाकणांमध्ये साक्षी म्हणून तो संपूर्ण जीवाच्या आतमध्ये प्रत्येक कणांमध्ये तो बसलेला आहे. आणि म्हणून विज्ञान देखील या गोष्टीला मान्यता देतील. जर ईश्वर असेल तर तो सर्वज्ञ असेल, नाहीतर तो अज्ञ असेल. या एकत्वाकडे विज्ञान जात आहे. तर या ठिकाणी माऊलींनी, या ठिकाणी महाराजांनी म्हटलेलं आहे की सर्वज्ञ उदार मायबाप. हा मायबाप आहे. ठाई पडलेल्या तेची लागे खावे. आपल्या प्रारब्धांमध्ये आहे तेच आपल्याला भोगावं लागणार आहे, दुसरं काहीही नाही. जसं बँकेमध्ये कॅशियर आपण जातो आणि कॅशियरला आपण जर पैसे काढण्यासाठी आपण म्हणतो तर कॅशियर काही खिशातले काढून देत नाही. कॅशियर बघतो की तुमच्या पासबुकामध्ये किती पैसे आहेत. तसंच हा भगवंत आहे. भगवंत बघतो की तुमच्या प्रारब्धामध्ये काय काय आहे. ठाई म्हणजे प्रारब्ध, पडलिया तेची लागे खावे. जे प्रारब्धात आहे तेच आपल्याला भोगावं लागणार. जे प्रारब्धात नाहीत ते आपल्याला कधीही भोगावं लागणार नाही. म्हणून आपल्याला जे आपण केलेलं आहे ते आपण टाळू शकणार नाही, आणि जे नाही केलं ते कधीही आपल्याला प्राप्त होणार नाही. ठाईचे घ्यावे विचारून. म्हणून विचारून घ्या. कारण स्वतःला विचारा, देवाला विचारा. आपण सिंहावलोकन करा की आपण काय केलेलं आहे. आपल्याला समजते आपली आध्यात्मिक उन्नती किती झालेली आहे, आपला स्वभाव कसा आहे
हे आपल्याला कळत असते. आणि म्हणून विचारून घ्यावे, बीज पेरुनिया तेची घ्यावे फळं. म्हणजेच जे पेराल तेच उगवते. आणि म्हणून बीज कसं पेरावं हे तुमचा अधिकार आहे, आणि त्याला फळ कसं द्यावं हा तुमचा अधिकार नाही, तो प्रकृतीचा अधिकार आहे. आणि म्हणून कर्म करणं हा आपला अधिकार आहे. बीज टाकणं पृथ्वीमध्ये, जमिनीमध्ये बीज टाकणं हा आपला अधिकार आहे. परंतु त्या बीजाला कुठलं फळ द्यायचं हा आपला अधिकार नाही, तो जमिनीचा अधिकार आहे. म्हणून बीज पेरुनिया तेची घ्यावी फळं. जे पेराल तेच उगवेल, जे आरशात बघाल तेच आपल्याला दिसेल. आणि डोरलीस केड कैसे लागे. डोरलीस म्हणजेच रानफळ. रानफळ जी आहे, रानवांग ज्याला असं म्हणतात. वांग हा शब्द पुण्यामध्ये नाही प्रसिद्ध, परंतु इकडच्या भाषेमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये वांग, तुला काय कळते वांग असं म्हणतो ना, तर तो वांग हा शब्द त्या मिशाने तरी आपल्याला वांग म्हणजे हा परिचित झालेला आहे. तर रानवांग म्हणजे साधं वांग नाही, तर रानवांग जर पेरलं तर त्याला फळ कसं लागणार. आणि म्हणून जे पेराल तेच उगवेल. मनाद्वारे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आणि म्हणून कर्म करताळी ज्या कर्माचा उगम विचारातनं होतो, तो विचार कसं करावं हे आपल्याला शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये शिकवत नाहीत. शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये फक्त आपली स्मृतिशक्ती कशी वाढवावी आणि ज्याद्वारे आपण परीक्षा कशा सोडवाव्यात, मार्क कसे मिळवावेत हे सांगितलेलं आहे. तर विचार कसे करावेत, विचार कसे करावेत, आणि ज्या कर्माचा विचारात न होतो आणि जे विचार केलं तर आपलं कर्म चांगलं होणार आहे. आणि म्हणून इथं आल्यानंतर आपली ही शुद्धी करण्याची प्रक्रिया आहे की ज्या शुद्ध मनाद्वारे सत्वात संजयाते ज्ञानाचा उगम होतो. आणि त्या ज्ञान विचारातून त्या अवस्थेला जाऊन आपण कर्म करावं, कारण तुम्ही कर्म करता. आणि तशाच प्रकारचं बीज पेरुनिया तेची घ्यावे फळं. डोरलीस केड कैसे लागे. रानवांग्यास केड कसं लागणार आहे. तुका म्हणे देवा काही बोल नाही. तर अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला मी काही सांगणार नाही, की कारण हे साधं सरळ सोपं आहे. तुझी पाही शत्रू सखा. तूच तुझा शत्रू आहेस, तूच तुझा मित्र आहेस. आहे ना, तूच तुझ्या जन्माचा शिल्पकार आहेस. स्वामी विवेकानंद म्हणायचे की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ऑन फ्युचर. तुम्ही स्वतः तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. वेदांत उपनिषद शास्त्र तुमच्या प्रारब्धासाठी इवन देवी देवतांनासुद्धा जबाबदार धरत नाही, तर तुम्हाला जबाबदार धरतोय. म्हणजेच तुमच्या कर्माला, म्हणजेच तुमच्या विचारांना, म्हणजेच तुमच्या वृत्तीला, सात्विक वृत्तीला. आणि म्हणून संस्कार आधी घ्यावे. आणि त्या संस्कारातनं ज्याला समर्थाने असं म्हटलेलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे शरीर जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे त्याचं ज्ञान जर आपल्याला झालं, त्याचा संबंध आपला भगवंताशी जर जुडला, तर मग आपण आपले मित्र होतो. आहे ना. जर या शरीरामध्ये आपण जीव हा अर्जुन आहे, आपण सर्व जीव आहोत, आणि या जीवाला अर्जुनाची उपमा दिलेली आहे. आणि जर आपण अर्जुन व्हावं, दुर्योधन होऊ नये, कारण आपण जर अर्जुन झालो तर श्रीकृष्णही त्या ठिकाणी असतोच. यत्र पार्थो धनुर्धरा यत्र योगेश्वर श्रीकृष्ण. जिथं पार्थ आहे, जिथं जीव आहे, जिथं अर्जुन म्हणून जीव स्वतःला समजतो, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हे स्वतःच आहेत. आणि जिथं भगवान श्रीकृष्ण आहेत तिथं जीव हा आपणच, आपलं मनच आपला शत्रू होतो, नाहीतर मन आपलं मित्र होतो, नाहीतर मग आपलं मनच हे आपलं शत्रू आहे. आणि म्हणून मन एव कारणम बंध मोक्षयो हो. तूच तुझा शत्रू आहेस, तूच तुझा मित्र आहेस, असं भगवद्गीतेमध्ये जो श्लोक आहे. उद्धरेत आत्मना आत्मानम नात्मानम आत्मानम वावसादहेत. आत्मैव आत्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. तू स्वतःचं म्हणजे तुझे विचार, तुझे कर्म, तुझं प्रारब्ध, तुझं मन, तुझी वृत्ती हे स्वतःला शत्रू किंवा मित्र आहेत. अशा प्रकारे या श्लोकांमध्ये, या ओवीमध्ये माऊलींनी कर्मफळ म्हणजेच काय, की कर्मफळ कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये कार्य करत असते या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढची ओवी आहे. आवडी अडचणीचे दार, बाहेर माझी पैस फार. काय करावे ते मौन, दाही दिशा हिंडे मन. अडचणीचे दार म्हणजेच एक दरवाजा असतो प्रवेश करण्यासाठी. कुठल्याही घरामध्ये किंवा कुठल्याही महालामध्ये प्रवेश करण्यासाठी जो दरवाजा असतो, तो दरवाजा अडचणीचा आहे. आतमध्ये आणि बाहेर प्रशस्त आहे. माऊलींनी महाराज म्हणतात त्या ठिकाणी, बाहेर माझी पैस फार. बाहेर म्हणजे बाहेर, आणि माझी म्हणजे आतमध्ये. आतमध्ये प्रशस्त आहे, 20x40, 100x200 महाल आहे आतमध्ये. आणि बाहेरही प्रशस्त अंगण आहे, प्रशस्त असं क्षेत्र आहे. परंतु
त्या महालामध्ये त्या घरामध्ये जाण्याचा दरवाजा हा फटीचा आहे आणि अडचणीचा आहे. तशा प्रकारे त्या महालाचा काय उपयोग जिथं प्रवेशच करता येत नाही. अशी ही अवस्था ही आपली झालेली आहे की सर्व काही आहे परंतु भगवंतासाठी कुठेही स्थान नाही. सर्व काही प्रशस्त आहे परंतु देवघर मात्र कुठे आहे तर जिन्याच्या खाली आहे ना. आणि बेडरूम आणि कशा आहे प्रशस्त आहेत आणि देवघर जिन्याच्या खाली. बऱ्याच ठिकाणी मी जातो आणि देवघर बघतो तर कुठे आहे जिन्याच्या खाली आहे. कुठल्या तरी प्रवचनकारांनी असं म्हटलेलं आहे की बाबा आयुष्यभर सर्व पैसा कमावला आणि 5 मजली घर बांधलं आणि शेवटी जिन्याच्या खाली देवघर दिलं. 5 मजली घरामध्ये देवाचं स्थान देवघर हे समोर असायला पाहिजे परंतु देवघर हे जिन्याखाली ठेवलेलं आहे. 5 मजली घर बांधलेलं आहे आणि म्हातारा जिन्यावरून खालीवर चढताना त्या जिन्यावरूनच खाली पडून मेला. तर कोणीतरी म्हटलेलं आहे की अरे जिन्याखालीच पडून मरायचं असतं तर फक्त जिनाच बांधायचा ना. एवढा महाल कशाला बांधलेला आहे. तर अडचणीचे दारं बाहेर माझी पैस फार काय करावे ते मौन दाही दिशा हिंडे मन. त्या मौनाचा काय उपयोग ज्याला गीतेमध्ये म्हटलेले आहे की कर्मेंद्रियानी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थन विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. अशा प्रकारे जो बसलेला आहे दिसतोय तो बसलेला आहे परंतु त्याचं मन हे दाही दिशा हिंडत आहे. फक्त आपल्यालाच हिंडत नाही तर आपल्यावर सुरक्षा आपलं रक्षण करण्यासाठी आपल्यावर पहारा ठेवण्यासाठी जो पहारेकारी की जो चौकीदार जो वॉचमन समोर ठेवलेला आहे त्या वॉचमनलाही ते मन घेऊन जाऊन वॉचमनलासुद्धा कळत नाही आहे ना की याचं मन केव्हा कुठे बाहेर गेलेलं आहे आणि केव्हा कुठे आतमध्ये आलेलं आहे. तर अशा प्रकारे या मौनाचा काय उपयोग की जे मौन शरीर स्थिर आहे परंतु मन मात्र आपलं हे दाही दिशा फिरते आहे. बाहेर दावी वेश माझी वासनेचा लेश बाहेर दावी वेश म्हणजे चांगले सर्व स्वच्छ आहे शुद्ध आहे परंतु आतमध्ये ही वासना आहेत आणि म्हणून ही वासनाच आपल्या या जन्मबंध दुःखाच कारण आहेत. जगामध्ये कोण सुखी आहे की ज्याला काहीही वासना नाही आहे ना. म्हणून समर्थाने म्हटलेलं आहे की वक्ता असावा उदास जयाचे बोलणे निरास. त्या जयाच्या अंगी वासनेचा लेश तो वक्ता नव्हे. वक्ता कसा असावा हा अनुभवाचा असावा. तो निर्वासना होण्यासाठी तो इतरांनाही प्रेरणा देणारा असावा आणि स्वतःही निर्वासना होण्यासाठी त्याने प्रयत्न करावा. ज्याला स्वामी विवेकानंद असं म्हणतात की निर्वासना झाल्यानंतरच तुम्ही मुक्त व्हाल मग कुठल्याही पद्धतीने व्हाल. जैन धर्मात राहून मुस्लिम धर्मात राहून सर्वांना सर्वात शेवटी हे सर्व खाली करावं लागणार आहे कारण यामध्ये सर्व हिशोब सुरू आहे. कर्माचा खेळ सुरू आहे. जमा खर्च सुरू आहे. तुकामध्ये आता घेतले धरणे हिशोबा कारणे भेट दे ह्या कर्माचा हिशोब आहे. जोपर्यंत आपण निर्वासना होत नाही एक साधी देखील इच्छा आपल्याला पुढच्या जन्मासाठी कारणीभूत आहे. आणि म्हणून बाहेर फार स्वच्छ शुद्ध आहोत परंतु आतमध्ये अंतःकरण हे मलिन झालेलं आहे. या ब्रह्मज्ञानाच्या अभावी आपली बुद्धी शुद्ध झालेली नाही. विज्ञान हे आपली बुद्धी शुद्ध करू शकत नाही मन शुद्ध करू शकत नाही कारण विज्ञान सर्व ज्ञान देणार आहे अंतराळात जाणार आहे परंतु अंतरंगात जाणार नाही. तर अंतरंगात जाण्यासाठी आपल्याला हे जे काय आहे की ज्याद्वारे महादोषांचे गिरीवर रामनामे नास्ती नामस्मरे निरंतर ते जाणावे शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. आणि म्हणून वासना क्षय हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असावं परंतु बाहेर फार स्वच्छ सुंदर आहात आणि आतमध्ये माझी वासनेचा लेश नाही इंद्रिया दमन काय मांडले दुकानं. म्हणजेच इंद्रियांना दमन नाही इंद्रियांना नियंत्रित करा. जर इंद्रियांना नियंत्रित केलं नाही तर तो इंद्रियांचा प्रवास होईल तुमचा प्रवास होणार नाही. गाडी तुमच्या ताब्यात नाही. ज्या रथामध्ये तुम्ही बसलेले आहात ते घोडे तुमच्या ताब्यात नाहीत तर तो तुमचा प्रवास होणार नाही. तो घोड्यांचा प्रवास होईल. देन इट विल बी द जर्नी ऑफ द हॉर्सेस. हा घोड्यांचा प्रवास होईल. आणि म्हणून नाही इंद्रिया दमन काय मांडले दुकानं. ज्याला महाराजांनी असं म्हटलेलं आहे की नाही अंतकरण शुद्ध तेथे काय करील साबणं. महाराजांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी अशा प्रकारे. आणि म्हणून इंद्रियांना दमन करावं कारण वैराग्य हे फार मोठी शक्ती आहे. वैराग्य हे घातक नाही हे तारक आहे ना. गीतेमध्ये या वैराग्याला या इंद्रिय दमनाला जे सांगितलेलं आहे शरीराचं दमन करायचं इंद्रियांचं दमन करायचं मनाचं दमन करायचं प्रत्याहार करायचं याचा फार उपयोग होतो आपल्याला. अभ्यासाने तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. मनावर जिंकले सगळेच त्याने स्वामी विवेकानंद म्हणायचे जिंकले सगळेच त्याने आत्मजय ज्या साधिला मानशींच्या वासनांचा खेळ ज्याने रोधला
जो आपल्या मनातले विचार स्वामी विवेकानंद असं म्हणतात की आम्हाला असं शिक्षण हवं आहे की ज्याद्वारे संपूर्ण इच्छाशक्तीचा प्रवाह तुमच्या नियंत्रणात येईल आणि मी उठ म्हटलं तर उठेल, बस म्हटलं तर बसेल, कारण हे माझं वाहन आहे. आहे ना, गाडीला स्वतःचं स्वातंत्र्य नाही. गाडीचा जो वाहक असतो, चालक असतो, तो स्वतः ठरवतो गाडीने कुठे जायचं आहे. तर या ठिकाणी आपण मालक आहोत, स्वामी आहोत, जगाचे स्वामी आहोत, कारण आपण आत्मस्वरूप आहोत. आणि हे शरीर जडवत आहे, हे आपलं यंत्र आहे, माझं शरीर आहे, मी चैतन्य स्वरूप आहोत आणि जड आहे. कोण कोणाला नियंत्रित करते? चैतन्य जडाला नियंत्रित करते. आणि म्हणून तुम्ही चैतन्य स्वरूप आहात, यासाठी प्रयत्न करा. तर या ठिकाणी मन निगमाद्वारे, इंद्रिय दमनाद्वारे आपण आपल्या प्रवासाला योग्य प्रकारे जाऊ शकतो. परंतु नाही इंद्रिय दमन, काय मांडिले दुकानं, सारविले निके वरी माझे अवघे फिके. बाकी सर्व व्यवस्थित आहे, कलरिंग सुरू आहे, दिवाळीला राख चांगली मेकअप सुरू आहे, चांगलं सारवणं सुरू आहे. परंतु हे सर्व वरवरचं आहे, खोलवरचं नाही. ह्यानं हे सर्व मुखोटा आहे. आतमध्ये अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय देव अंतःकरण बघतो, देव हा चेहरा बघत नाही. बाकी सर्व चेहऱ्याचं सौंदर्य बघतात, देव हा मनाचं सौंदर्य बघतो, कारण देवाला अंतःकरण फार आवडतो. आहे ना. आणि म्हणून ब्लेसेड आर द प्युअर इन हार्ट, ज्याला येशू ख्रिस्त असं म्हणतात की दॅट दे शॅल सी गॉड. जे हृदयाचे शुद्ध आहेत तेच त्यांनाच फक्त ईश्वराचा साक्षात्कार होईल. आणि म्हणून सारेवेले नेके, सर्व काही व्यवस्थित आहे. हेडं वरी माझी अवघे फिके, परंतु हे सर्व वरवरचं आहे आणि हे सर्व फिक आहे, हे व्यर्थ आहे. तुका माने अंती काही न लगेची हाती. तुकाराम महाराज म्हणतात की सर्वात शेवटी तुम्हाला काहीही हाती लागणार नाही. खोदा पहाड निकला चुवा, याला असं आपण मराठीत म्हणतात ना, की हिंदीमध्ये म्हणतात खोदा पहाड निकला चुवा. तेव्हा आयुष्यभर आपण जे काही करतो आहे त्याद्वारे आपल्याला काय प्राप्त होते? न लगेची काहीही हाती प्राप्त होणार नाही. जसं श्रीरामकृष्ण परमहंस एक उदाहरण द्यायचे की एक दारुडे, दोन दारुडे असतात. ते म्हणतात की आपण आता प्रवास करू, नावेने प्रवास करू, पलीकडे जाऊ. आणि प्यालेले असतात, चांगले प्यालेले असतात, नशेमध्ये असतात. आणि हे आपण सर्व नशेमध्येच आहोत. ह्यानं कुठलं तरी गाणं आहे, नशे में कौन नाही हे बताओ जरा. हेणा सर्वांमध्ये ही नशा आहे, प्रत्येकाला कुठली ना कुठलीही नशाच आहे. तर हे आणखी त्या नशेमध्ये आणखी नशा त्याने केलेली आहे. असे जे नशे बहादर, दोन नशे बहादर आहेत, ते नाव भाडणे करतात आणि म्हणतात की आपण पलीकडे जाऊ. परंतु रात्रभर नाव वल्लवतात. आहे ना. आणि त्याला असं वाटतं की आपण फार मोठं अंतर कापलेलं आहे. तर पहाटे रात्रभर नाव वल्लवून पहाटे त्यांना दिसते की आपण जिथं होतो तिथंच आहोत, आपण कुठे पोहोचलेले नाहीत. कारण त्यांनी जो आकडा टाकलेला होता, आकड्याने जे बांधलेले होते नाव, तो आकडा सोडलाच नाही. तसं आपल्याला आहे की आपण या संसारावर आसक्त झालेले आहोत, निरासक्त होऊन कर्म आपण करत नाही, स्वार्थी आहोत, भोगी आहोत. आणि अशा प्रकारे आपण जीवनामध्ये आपल्याला अशा या मनाला काहीही प्राप्त होणार नाही. आणि म्हणून इंद्रिय दमनासाठी, शरीर नियंत्रणासाठी याद्वारे की हे वाहन कुठे जावं, आहे ना. तर आपण बाकी सर्व बाबतीमध्ये गाडी कशी दुरुस्त करावी, गाडी कशी व्यवस्थित करावी, किती रकमेची गाडी घ्यावी, किती महागडी घ्यावी, किती गाडी ॲव्हरेज किती देते गाडीचा, हे सर्व आपण ठरवू शकतो. परंतु गाडीने कुठल्या दिशेला जावं या बाबतीमध्ये मात्र ड्रायव्हर हा अज्ञच आहे, आपण अज्ञच आहोत. त्यामुळे आपण संसारात येऊन काय करायला पाहिजे हे आपल्याला कळत नाही. मुक्ती आणि ईश्वर दर्शन हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की प्लीजर इज नॉट दी गोल ऑफ द ह्युमन लाईफ, नॉलेज इज दी गोल ऑफ द ह्युमन लाईफ. भोग हा जीवनाचा उद्दिष्ट, आपला उद्दिष्ट नाही, तर योग, ईश्वर दर्शन हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. परंतु या सर्व शिक्षणाद्वारे आपल्याला हाती काय लागलेलं आहे, ज्याला तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की ऐशा संसारी आला, माया जडी गुंडाळला, अंती एकटाची गेला हात झाडून. म्हणजे जे होतं सर्व टाकलं, शरीरही टाकलं. जिथे तुझं नव्हे शरीर, तेथे इतरांचा काय विचार, दासबोधात सांगितलेलं. काहीही प्राप्त होणार नाही. काय प्राप्त होणार, आपल्यासोबत काय येणार, हेच आपले संस्कार हे जे आहेत, की जे आपली पूर्व दिशा, आपली यानंतरची काय दशा होणार आहे, हे आपल्या वर्तमानामध्ये, या मनुष्य देहामध्ये द्वारे आपण जे काही कर्म करतो त्याद्वारे आपल्याला ही गती प्राप्त होणार आहे. काहीतरी आपल्या हातामध्ये लागणार आहे, नाहीतर सर्व जीवनच हे व्यर्थ झालेलं आहे. आणि पराजित होऊन, स्वतःची फसवणूक करून आपण हे जग सोडून जाऊ, अशा प्रकारे हातात काहीही लागलेलं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की काय करावं, या ठिकाणी ते केलं नसतं आपल्या हातात काही लागणार नाही असं म्हटलेलं आहे. पुढची वही आहे 2036 नंबरची.
2030 हं? हो अच्छा अच्छा ओवी आहे अभंग आहे ना अभंग ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे अभंग आहे तुकाराम महाराजांचा अभंग आपण म्हणतो बरेचदा ते कन्फ्युजन होते की अभंग ओवी आणि श्लोक मंत्र तर या ठिकाणी अभंग लय लक्षणीया झालो म्हणती देव कदाचित माऊलीच्या संपर्कात सानिध्यात असल्यामुळे माऊलींची ओवी असं म्हणून या अभंगालाही ओवी मी म्हटलं आहे लय लक्षणीया झालो म्हणती देव तोही नवे भाव सत्य जाणा कधीकधी आपण थोडीफार साधना करतो आहे आणि वरवरचं जे काही आभास आहे त्या आभासानेच आपल्या मनाला एक प्रकारची तंद्री लागते एक प्रकारच्या वृत्तीचा लय होतो आणि त्याद्वारेच आपण जीवनामध्ये काहीतरी सर्वश्रेष्ठ गोष्ट प्राप्त केलेली आहे आपल्याला देवाचा साक्षात्कार झालेला आहे असं आपण समजतो तुकाराम महाराजच म्हणतात की तुकाम तोही नव्हे भाव सत्य जाणा हा भाव देखील सत्य नाही झालो बहुश्रुत न लगे आता काही मला पुष्कळ काही मी ऐकलेलं आहे आता मला कशाची काहीही जरूरत नाही नको राहू तेही निश्चिंततीने तर अशा प्रकारे या भ्रांतीमध्ये तू राहू नको उदंड होती तर्कवंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नेहमीच अंत विठोबाचा हे तर्कवंत जे आहेत प्रज्ञावंत जे आहेत हे भौतिक जे वरवरचे तरंगणारे जे आहेत हे खोलवर तरंगणारे नाहीत खोलवर जाणारे नाहीत यांना फक्त शिंपल्याचं ज्ञान आहे शिंपले वरवरच असतात समुद्राच्या पृष्ठभागावर वरवर शिंपले असतात परंतु मोती हे सागराच्या तळाशी असतात भौतिक विज्ञान सागराच्या तळापर्यंत जाऊ शकत नाही द्रष्ट्यापर्यंत जाऊ शकत नाही दृश्यापर्यंत जाणार फक्त हिरण्यगर्भापर्यंत जाणार स्थूल शरीरापर्यंत जाणार सूक्ष्म शरीरापर्यंत जाणार जिथं हिरण्यगर्भ आहे जिथं आपल्या या स्थिती प्रलय कारण रूपाने ज्या हिरण्यगर्भामध्ये होत असतो त्या हिरण्यगर्भापर्यंत सूक्ष्म शरीरापर्यंत जाणार परंतु तो कारणावस्थेपर्यंत आत्म्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही आणि म्हणून बहुश्रुत हे काय कामाचे की ज्यांना जो आपल्या जीवनाचं तत्त्व आहे सत्य आहे हे आपल्याला या भौतिक वरवरच्या ज्ञानाने आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून बहुश्रुत न लगे आता काही मी पूर्ण ऐकलेलं आहे परंतु आचरणात मात्र काही आणलेलं नाही म्हणून हाती काहीही लागणार नाही आहे ना जर आपण वेदांताचं श्रवण करू तर चिंतन मनानेही आपण वेदांताचंच करावं आहे ना आपण ऐकताना ब्रह्मसत्य म्हणतो आहे ना आणि बाहेर जाताना जगत सत्य असं म्हणतो त्यामुळे श्रवण वेदांताचं चिंतन संसाराचं आणि साक्षात्कार कशाचा जन्ममृत्यूचा त्यामुळे जे काही आपण करतो आहे ज्याला स्वामी विवेकानंद असं म्हणतात की रिलिजन इज रिअलायझेशन हे काही ऐकण्याचं शास्त्र नाही तर हे अनुभूतीसाठी हे शास्त्र आहे याची आपल्याला अनुभूती घ्यायची आहे जसं आपण भात शिजवतो तर तो भात काही फक्त परीक्षा त्याची भात शिजला की नाही एवढ्यासाठीच काही आपण भात शिजवत नाही की अरे कोणाला तरी विचारलं की भात कशासाठी शिजवला तर तो म्हणतो की भात झाला की नाही याची परीक्षा घेण्यासाठी त्या शीत दाबण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी मी भात शिजवलेला आहे तर भात कशासाठी आपण शिजवतो अन्न कशासाठी शिजवतो खाण्यासाठी जर हे काही आपण ऐकतोय तर हे कशासाठी आहे श्रवण चिंतन मनन निधिध्यासन प्रत्याहार ध्यानधारणा समाधी हा जो अष्टांग मार्गाचा जो प्रवास आहे त्या प्रवासांपर्यंत ऐकायचं आहे आणि म्हणून नुसतं ऐकायचं नाही नाहीतर नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे आमचे गुरुदेव म्हणायचे की एकदा ऐका आणि 10 वेळा त्यावर विचार करा जे गीता उपनिषदांचे मंत्र आहेत त्या मंत्रावर चिंतन मनन सतत करा सोडून देऊ नका तर या ठिकाणी बहुश्रुत न लगे आता काही नको राहू तेही निश्चिंत ऐकलेलं आहे परंतु साक्षात्कार झालेला आहे का त्याचा शब्दाचं ज्ञान झालेलं आहे परंतु अनुभूती आलेली आहे काय म्हणून या भ्रांतीमध्ये नको राहू तेही निश्चिंततीने तपे दाणे काय मानसी विश्वास बीज फर्श त्याच पुढे आहे आणि या तप दान हे सर्व कशासाठी करतो आहे 2 प्रकारचे साधना केलेल्या आहेत ईश्वराचे चिंतन दोन प्रकारच्या लोकांनी केलेलं आहे एक दानवांनी केलेलं आहे राक्षसांनी केलेलं आहे आसुरांनी केलेलं आहे आणि सुरांनीही केलेलं आहे दोघांनीही तपश्चर्या केलेली आहे रावणाने तपश्चर्या केलेली आहे आणि रामांनीही तपश्चर्या केलेली आहे परंतु रावणाने आणि इतर ज्या राक्षसी वृत्तीचे लोक आहेत त्यांनी तप केलेलं आहे दान केलेलं आहे हे कशासाठी केलेलं आहे की ते सकाम गोष्टीसाठी की त्याचं फळ काही मला मिळो ज्याला समर्थ रामदासांनी असं म्हटलेलं आहे की आपण साधना करतो देवाकडे जातो तर कशासाठी जातो काहीतरी मागण्यासाठी जातो जनांचा लालची स्वभाव समर्थ रामदास म्हणतात की आरंभीच म्हणतील देव म्हणजेच मला काही देव म्हणजेच मला काही हे देव ते देव लिस्टच आहे भगवंताकडे जाण्यासाठी आणि ती लिस्ट ही संपणारी नाही
देव म्हणतो की नेहमी मागण्यासाठीच येतो, एकदा भेटण्यासाठीही जरी येत जा मला. तर अशा प्रकारे जे जे काही आपण तप दान जे काही करतो आहे ते त्यास फळ आहे पुढे, ते फळ निष्काम व्हायच पाहिजे. कारण त्या फळाद्वारेच आपण पुनरुपी या जन्मामध्ये येतो. चांगलं फळ असेल तर स्वर्गात जातो आणि पाप केले असेल तर नरकात जातो. स्वर्गात गेल्यानंतरही त्या स्वर्गातल्या लोकांनाही आपल्याला या ठिकाणी यावं लागते, पुन्हा परत यावं लागतं. क्षीणे पुणे मरते लोकं विशंती, कारण त्यास फळ आहे. म्हणून जगामध्ये कोण मुक्त होणार आहे? जो निष्काम कर्म करतो, ज्याला काही नको. चहा गई चिंता मिटी कबीराने म्हटलेलं आहे. मनुवा बेपरवाह, जिसको कुछ नहीं चाहिए, हेही फळ नको तेही फळ नको, काहीच नको मला. जिसको कुछ नहीं चाहिए वो जगह शहनशाह. आपल्याला शहनशाह व्हायचं आहे. तर आपल्याला पुन्हा या मृत्यूरूपी दुःखरूपी संसारात बीजाचं फळ आहे म्हणून यायचं नाही. आणि म्हणून कर्म आचरण यातीचा सुगुण विशेष तो गुण काय ते आपण म्हणतो की आपण कर्म करतो, संसारामध्ये आहोत, बायका मुलं आहेत, त्यासाठी आम्हाला राहावं लागतो. हे प्रत्येकालाच विद्यार्थी अभ्यास करतात, गृहस्थाचे कार्य करतात, पैसा कमवतात. तरी अशा प्रकारे जरी तुम्ही कर्म करत असले तरी तो तुमचा वर्णाश्रमाचा स्वगुण आहे. त्याच्यात काय आहे ना, तुमच्या बायका पुलांची काळजी तुम्हीच घ्यायला पाहिजे. ते आजूबाजूवाले लोक कशाला घेतील तुमच्या बायका पुलांची काळजी? त्यामध्ये तुम्ही संसारासाठी राबता. सायास करिशी प्रचंड दिननेसी माऊलीने असं म्हटलेलं आहे. हरिशीने वजीशी कवण्या गुणे. त्यामध्ये विशेष ते काय आहे? तुका म्हणे जरी होईल निष्काम तरीच होय राम देखी डोळा. है ना, जर तो निष्काम झाला, त्याला स्वामी विवेकानंदाचे म्हणतात त्याग आणि सेवा, हेच आपल्या भारताचे आदर्श आहेत. रिनाउन्सिएशन अँड सर्व्हिस, these are the twin ideals before India. Intensify her to this channel, the rest will take care of itself. सर्वांनी निष्काम कर्म करावं, सर्वांनी इतरांसाठी कर्म करावं. परंतु प्रत्येकजण हा सकाम कर्म करतो आहे. आणि माऊली असं म्हणतात की सकाम कर्म करून काय उपयोग? पुन्हा बीज आहे, त्या बीजास फळ आहे. तुका म्हणे जरी होईल निष्काम, जर निष्काम कर्म झाले तरीच होय राम देखील डोळा. या निष्काम कर्माद्वारे शुद्धी मन आणि बुद्धी शुद्ध होणार आहे की ज्या योगे आपल्याला देवाचं दर्शन होणार आहे. सगुण कर्माद्वारे आपल्याला देवाचं सकाम कर्माद्वारे आपल्याला देवाचं दर्शन होणार नाही, तर निष्काम कर्माद्वारे आपल्याला देवाचं दर्शन होणार आहे. आणि म्हणून तुका म्हणे जरी होईल निष्काम तरच त्या कर्माला फळ मिळणार आहे. आणि म्हणून आपण निष्काम कर्म करावं, देवाला काही मागू नये. है ना, जे आहे सर्व देव जाणतो. आणि म्हणून त्याच्या प्रित्यर्थ आपण कर्म करावं, निष्काम कर्म करावं. त्याद्वारे आपल्याला तरीच होय राम देखे डोळा. अशा प्रकारे या ठिकाणी महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा अभंग आहे 2037 क्रमांकाचा अभंग आहे. पुरली धाय कडिये घेई पुढे पायी न चलवी, कृपाळुवे पांडुरंगे अंगसंग जीव लगे, अवघी निवाराबी भूक अवघ्या दुःख जन्माचे, तुका म्हणे बोलवेना लावी स्थाना ईश्वरे. पुरली धाय, थकलो देवा आता, हे ना, चालवत नाही आता. तरी लोक म्हातारपणा तरी चालतातच. काय आपले आहे ना, इंद्रिय थकलेले आहेत, मन थकलेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपण कर्म करत राहतो. परंतु शेवटी ही आपण क्लांत झालेले आहोत, थकलेले आहोत, आता पुढे चालवत नाही. महाराज म्हणतात या अभंगात, पुरली धाय, आता थकलो आहे. कडिये घे, आता मला चालवत नाही. है ना. आणि म्हणून अनन्य अशी रक्षतसे चापपानी, जो शरण गेलेला आहे, जो हात वर करतो आहे, जोपर्यंत भौतिक विज्ञानही त्या देवाला या सृष्टीचा तू करता आहे असं म्हणवत नाही, कुठल्याही कार्य करण्याच्या अतीत आहे तो. नीली छतके बीचे बैठा जाने कौन मदारी, त्याचीशी जादू आहे. जो नीली छतके पीछे बैठा आहे जाने कौन मदारी. अशा प्रकारे भगवंताला आपण शरण होऊन थकलो आहे आता नंदलाला, तू आता धाव घे भगवंता, तू ये. पुरली धाव, थकलो आता, कडिये घे, कडेवर घे आता, पुढे पायी न चालवे, आता मला पुढे चालवत नाही. तेव्हा भगवंता तू आता मला तुझ्या कडेवर घे. कृपाळुवे पांडुरंगे, हे भगवंता पांडुरंगा तू कृपाळू आहेस. है ना, तू कृपाच करत राहतोस. तशी तू जे कृपा करतो आहे तशी कृपा कोणीही करू शकत नाही. कारण बाहेर सर्वत्र व्यापार आहे. प्रेमामध्ये व्यापार आहे, राजकारणात व्यापार आहे, धर्मात व्यापार आहे, संसारात व्यापारच आहे, व्यापार आहे. तिथं कृपा नाही. तर भगवंता तू कृपाळुवे पांडुरंगा अंगसंगे जीवलगे, तू सदा सर्वदा माझ्या नित्य जवळ आहेस, माझं अंगच आहेस तू. है ना.
सदा सर्वदा आपल्या सर्वात जवळचं कोण आहे तर तो आपला स्वतःचा आत्मा आहे. म्हणून या शरीराला मी माझं शरीर असं म्हणतो. जसं माझी ही गाडी आहे, माझं हे घर आहे, माझ्या सर्व इतरत्र गोष्टी आहेत, माझे हे वस्त्र आहेत, जी गोष्ट माझ्यापासून वेगळी आहे त्याला मी माझं म्हणतो. मी म्हणत नाही आहे ना, मी शर्ट असं म्हणत नाही आहे ना, मी घर असं म्हणत नाही, तर ते माझं आहे. कारण ते माझ्यापासून दूर आहे, ते मला सोडून जाणार आहे. आणि जे सोडून जाणारे असतात ते आपले कधीही नसतात. असं म्हणतात ना की जो छोड़ के जाते हैं वो अपने कभी ही नहीं होते, और जो अपने होते हैं वो कहाँ छोड़ के जाएंगे. जर हे शरीर सोडून जाणार असेल तर हे शरीर आपलं कसं. समर्थांनी सांगितलेलं आहे की हे शरीरच तुझं नाही, जेथे तुझं नव्हे शरीर तेथे इतरांचा काय विचार आहे ना. मी म्हणता म्हणता मरून गेली माता पिता, हे जाणतची असता पुन्हा म्हणे ही स्त्री माझी घर माझी. तर हे जिथं तुझं शरीर नाही हे आहे, तर या ठिकाणी तुझं अंगसंग कोण आहे, तुझं असं शरीराचं असं अंगभूत असलेलं कोण आहे, तर तुमचा आत्मा आहे, पांडुरंग आहे. आणि म्हणून तो अंगसंगी जीवलग मित्र आहे, तो आपल्यावर जीव ओढून टाकणारा असा हा पांडुरंग आहे. अवघी निवारावी भूक अवघ्या दुःख जन्माचे. हे दुःख झालेलं आहे मला जीवाला. हा जीव स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की जीव हा तणावग्रस्त आहे, कारण जीवाला शिवाची भेट घ्यायची आहे आणि प्रकृती आपल्याला दाबून टाकण्याचा प्रत्येक क्षणाला प्रयत्न करतो आहे. आपल्याला वर जायचं, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला दुःख होते का, विसरलो म्हणून, भगवंताला शरण आलो नाही म्हणून. ईश्वरापासून आलाशी, दासबोधात म्हटलेलं आहे, ईश्वरापासून आलाशी परंतु तू तयाशी भुललाशी. म्हणून हे दुःख भोगीशी उत्कटपणे. हे जे उत्कट दुःख भोगतोय आपण, ज्यांनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधणी पाहे. जगात सर्व कोण आहे, सर्व दुःखाने त्रस्त आहेत, सर्व आहेत. भिकारी त्रस्त आहेत, राजे त्रस्त आहेत, ज्यांना मंत्रिपद मिळालेले आहेत तेही त्रस्त आहेत, जे विरोधी पक्ष आहेत तेही त्रस्त आहेत, जे राजकारणात आहेत तेही त्रस्त आहेत. सर्वत्र हा दुःखाचा बाजार मांडलेला आहे. आणि म्हणून या जगामध्ये दुःखी कोणी, सर्वजण दुःखी आहेत. या जगामध्ये कोणीही सुखी नाही. एक धनाढ्य मनुष्य एका साधूकडे जातो आणि म्हणतो, महाराज माझ्याकडे सर्व काही आहे आणि पैसा आहे, घर आहे, सर्व काही आहे, परंतु मला झोपच लागत नाही. तर ते महाराज म्हणतात की तुझ्याकडे सर्व पैसा, धन, नोकर चाकर, महाल सर्व काही तुझ्याकडे आहे, तर तुला झोपेची काय आवश्यकता आहे, तर तिथंच तसाच राहा ना तू. परंतु नाही, हे दुःखाचा आगर आहे. या ठिकाणी आपल्याला हे दुःख आहे, हे आगंतुक आहे, हे ओढावून घेतलेलं आहे ना. आ बैल मुझे मार, जे स्वतःच आपला सच्चित आनंद स्वरूप आपण आहोत है ना, जे आपल्याला सहज मिळते, जो सुषुप्तीमध्ये आनंद आपल्याला सहज मिळतो, ज्याला काहीही पैसा खर्च करावा लागत नाही, आपला स्वभाव आहे ना, तो आनंद आपण या संसारामध्ये स्वतःचा विसरून बसलेला आहोत. आणि या संसारांमधून आपल्याला काय आहे, तर हे विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये 90% दुःख आहे. प्रत्येक कर्मामध्ये 90% दुःख आहे. ज्याला तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की सुख पाहता जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. कारण पर्वत केवढा असते तो पर्वताला जवळून बघावा, तो काही राई नाही, तर तो सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. आणि म्हणून मला हे दुःख झालं लागलेलं, मला तहान लागलेली आहे, मला भूक लागलेली आहे, भेटी लागे जीवा लागलेसी आस. आणि म्हणून माझी ही भूक तू दूर करतो आहे. तुका म्हणे बोलवेना लावीस्थाने ईश्वरा. जसं लहान मूल भूक लागल्यानंतर जसं टॅहा फोडतो, एवढा टॅहा फोडतो की आई लवकर सर्व कामधंदे टाकून त्या बाळाकडे येतो आणि लावीस्थाने ईश्वरा, हे परमेश्वरा तू मला स्वतःला जवळ घे आणि या अमृताचं पान कर. अशा प्रकारे महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण भगवंताशी शरण जात नाही तोपर्यंत आपलं हे दुःख हे दूर होणार नाही, असं या अभंगात सांगितलेलं आहे. पुढचा अभंग आहे 2038 क्रमांकाचा. जे जे मना वाटे गोड ते कोड पुरविशी. आंत तुची बाह्यातकारी अवघ्या परी झालाशी. नाही सायासाचे काम घेता नाम आवडी. तुका म्हणे सर्व सांगे पांडुरंग दयाळे. जे जे मना वाटे गोड ते कोड पुरविशी. जे भगवंत आपल्याला सर्व काही देतोय, सर्व आजार दूर करतोय, सर्व जगाचा तो वैद्य आहे, भवरोग वैद्य आहे, सर्व मनातल्या सर्व गोष्टी तो पूर्ण करतो आहे ना. जे जे मना वाटे गोड, तुम्हाला जे पाहिजे आहे ना, जो जे वांछिल तो ते लाहो, परंतु तिकडे कोणीही जात नाही. जो देणारा आहे तिकडे कोणीच नाही. आणि जे जिकडे सर्व घेणारे आहेत तिकडे सर्व गर्दी आहे ना. पैसे द्या आणि माल घ्या. जो फुकट देतो तुका म्हणे फुकाचे ते लुटा सारे, वारे अमर सदैव, तिकडे कोणी जात नाही.
जे जे मना वाटे गोड ते ते कोड पुरविशी आत तुची बाह्यातकारी अवघ्या परी झालेला आहे. तू आत आहेस, तू बाहेर आहेस, सर्वत्र तूच तू आहेस. है ना. जागत राम सोवत राम सपने में देखो राजा राम. है ना. जिथं सर्वत्र तूच आहेस, अंदर राम बाहेर राम, सपन जहा देखो वही राम ही राम. आत आहे तूच, बाहेरही तूच आहे. असं नाही की देव आतमध्येच आहे तर बाहेरही तोच आहे. प्रत्येक आत्मा रूपाने या आहे आणि सृष्टीच्या रूपाने तोच आत्मा हे सृष्टी झालेला आहे. अवघ्या परी तूच झालाशी नाही सायासाचे काम घेता नाम आवडी. आणि म्हणून हे नाम घेताना या ठिकाणी नामाचा महिमा महाराजांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की नाही सायासाचे कामं. या ठिकाणी काहीही कष्ट होत नाहीत. घेता नाम आवडी. जर नामस्मरण आपण केलं आहे ना, नामस्मरण निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. ते शरीर पुण्य आहे. ज्या योगे आपल्याला अमृताहोने गोड असलेले जे नाव आहे, अमृताची गोडी आहे तुझ्या नामामध्ये भगवंता. आहे ना. तर हे घेता नाम आवडी नाही सायासाचे कामं. काही त्या ठिकाणी कष्ट लागत नाहीत. तुका म्हणे सर्व सांगे पांडुरंग दायडे. तुकाराम महाराज म्हणतात की आता तूच सांग की तुझं, तुका म्हणे सर्व सांगे, सर्व म्हणजे तुझं ते ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, तूच सांग पांडुरंगे दाडे. कारण हे विद्या ब्रह्मविद्या आहे, हे फक्त भगवंतच आपल्याला देऊ शकतात. भौतिक विज्ञान आपल्याला भौतिक म्हणजेच एखाद्या वस्तूचं ज्ञान देऊ शकणार. ज्या भगवंतापासून सृष्टी झालेली आहे त्या भगवंताचं ज्ञान, आपल्या स्वरूपाचं ज्ञान, बाकी भौतिक ज्ञान आपल्याला करून देऊ शकत नाही. ते ज्ञान फक्त तुकाराम महाराज म्हणतात की आता पांडुरंगा तूच सांग. ब्रह्मज्ञान तेच ब्रह्मज्ञान आहे की ज्या ब्रह्मज्ञानातनं या भ्रांतीची निवृत्ती होणार आहे. पांडुरंगे दयाळे, हे पांडुरंगा हे दयाळू तू आता सांग. तर या ठिकाणी या अभंगामध्ये आपल्याला तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला, भगवंताला विनंती केलेली आहे की तुका म्हणे सर्व सांगे. सर्व म्हणजेच काय की ब्रह्मज्ञान तू आम्हाला सांग पांडुरंगे दयाळे. तर हे तुझे हे ज्ञान गुप्त आहे, कारण ते हे तुलाच माहीत आहे. इतरांना कोणालाही हे माहीत नाही. आणि म्हणून जे कोणालाही माहीत नाही ते फक्त तुलाच माहीत आहे. आणि म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. सर्व सांगे पांडुरंगे दयाळे, पांडुरंगा तू माझ्यावर दया कर. अशा प्रकारे ही अभंग आहे. आता पुढचा अभंग 2039 क्रमांकाचा. जेथे माझी दृष्टी जाय तेथे पाय भाविनं, असेन या समाधाने पूजा मने करीनं. अवघे देशी सुखराशी संपन्न. तुका मने बंधन नाही ऐसे काही ते करू. जेथे माझी दृष्टी जाय तेथे अवघा तूची तू आहेस. जिथे जिथं माझी दृष्टी जाते आहे तिथं त्या ठिकाणी तुझेच भगवंता हे पाय आहेत. या ठिकाणी मनाने मी तुझेच पाय पाहिलं. जिथे माझी दृष्टी जाय तेथे पाय भाविनं, असेन या समाधानाने, या भावनेने की तू सर्वत्र आहेस. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जेथे मी जातो तेथे तेथे सर्वत्र तूच आहेस. आहे ना. सदा सर्वदा राम सन्निध आहे, तो माझ्या सोबतीला आहे. जिथं जिथं जीव आहे तिथे तिथं श्रीकृष्ण आहे. कारण जीव, जगत आणि परमेश्वर ह्या तिघीही जे त्रिपुटी आहेत एकत्रच अस्तित्वात येतात. एक इथं आहे आणि एक तिथं आहे असं असू शकत नाही. जीव या ठिकाणी जिथं जिथं जातो, देह जिथं जिथं जातो, सदा सर्वदा राम सन्निध आहे. किंवा गीतेमध्ये सांगितलेलं आहे ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठती अर्जुन. हे ईश्वरा तू सर्व भूतांच्या, आमच्याच नाही तर आस्तिक नास्तिक सर्वांच्या हृदयामध्ये तू आहेस. सदा सर्वदा तू त्यांच्या शरीरात आहेस. जेथे जेथे माझी दृष्टी जाय तेथे तेथे पाय भाविना. तिथे तेथे भगवंत तू सर्वत्र आहे. असं म्हणून मी तुझी मनाने मनोभावे पूजा करीन, या समाधानाने पूजा करीन. अवघाचा अवघे देशी तू सर्व संपन्न आहेस. अवघाच आहेस, अवघे देशी सुखराशी संपन्न. तू सुखाचा सागर आहेस. भगवंताकडे दुःख नाही. दुःख हे आगंतुक आहे, आपला स्वभाव नाही. जेव्हा भगवान बुद्धाकडे एक त्यांचा शिष्य गेला आणि म्हणाला की मला सुख पाहिजे, आहे ना. भगवान म्हणाले की तुझं वाक्य चुकलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणाले तुझं हे वाक्य चुकलेलं आहे, मला सुख पाहिजे, आहे ना. कारण मला तुला जोपर्यंत आहे ही तरतमता आहे. तुला जर एवढं सुख दिलं तर तुझ्या पुढच्याचं बघून तुला दुःखच होणार आहे. हे सुखच तुझ्या दुःखाचं कारण होणार आहे. आणि म्हणून मला तुला हा भाव काढून टाक तुझ्या या शब्दांमधला. हा तुझा चुकीचा शब्द प्रयोग तू केलेला आहेस. मला सुख पाहिजे आणि पाहिजेही काढून टाक. हे पाहिजे ते पाहिजे, आहे ना. ह्या लालची स्वभाव आहे मनुष्यात. जोपर्यंत मनुष्य ज्याला आपल्याला काही नको आहे, जोपर्यंत असं म्हणत नाही मला काही नको आहे, तोपर्यंत सुख तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून बुद्ध त्याला म्हणाले, त्या शिष्याला म्हणाले, शिष्य म्हणाला की मला सुख पाहिजे.
बुद्ध म्हणाले तुझा वाक्यप्रयोग चुकलेला आहे, तुझ्या वाक्यातलं मला हा शब्द काढून टाक आणि तू दुसरं पाहिजे हा शब्द काढून टाक, त्याने दुसरं दोन्ही शब्द काढले, मला सुख पाहिजे या वाक्यांमधले मला आणि पाहिजे हे काढले आणि उरलं काय, सुखच आहे. भगवान म्हणाले सुख स्वरूपच आहे, स्वतःच तूच म्हणतो की सुखच फक्त सुख. तसं भगवान तर हा सुखराशी संपन्न आहे, अवघाला अवघाच देतो, परंतु आपल्याला विसर पडलेला आहे. तुका म्हणे बंधन नाही ऐसे काही ते करू. तर या बंधनासाठी आपण बंधन ओढवून घेतलेलं आहे. तुका म्हणे मुक्त होता परी बद्ध झाला, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त हा माझा स्वभाव आहे, माझं हे वरवरचं स्वरूप आहे, हे बद्ध आहे, हे पंचमहाभूतामध्ये बद्ध आहे, परंतु माझं हे खरं स्वरूप आहे, हे मुक्त आहे. परंतु आपण बंधन, भ्रांती नावाचे बंधन आहे, हे भासमय आहे, हे खरोखरचं नाही आहे. परंतु या बंधनालाच आपण सत्य मानतो आहे, कारण या बंधनाची ही सवय झालेली आहे. है ना, हे बंधनच आपल्याला मुक्त वाटतो, की आपण म्हणतो की मी मुक्त आहे, स्वातंत्र्य आहे, परंतु बंधनामध्ये आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की जोपर्यंत आपण मायेमध्ये आहोत तोपर्यंत आपण स्वतंत्र होण्याचा, फ्री होण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकजण या मायेमध्ये बद्ध झालेला आहे. स्वरासारखा आपल्याला या ठिकाणी या जगामध्ये मायेनं साखरदान ओढून हातामध्ये बेड्या टाकून या संसारामध्ये आणलेलं आहोत. आपण कुठेही जाण्याचं आपल्याला स्वतंत्र नाही, आपण काहीही करू शकत नाही. प्रारब्धाने बद्ध आहोत आपण. प्रारब्ध पहिले रचा फिर रचा शरीर. प्रारब्धाने सर्व गोष्टी होत आहेत, आहे ना, तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. प्रारब्ध पहिले रचा फिर रचा शरीर. जसं प्रारब्धात लिहिलेलं आहे, जसं प्रोग्रामिंग झालेलं आहे, तशाच प्रकारच्या घटना जीवनामध्ये आपल्या घडत असतात. म्हणून आपण मुक्त कुठे आहोत, आपण बंधच आहोत. प्रारब्ध पहिले रचा फिर रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भजले रघुवीर. आणि जे गोष्टी होणार आहेत, जे होणार ते होणारच आहे. त्यामुळे आपण मुक्त आहोत, परंतु हे सर्वांना या मुक्तीची जाणीव नाही. तर आपण म्हणतो की तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे बंधन नाही ऐसे काही ते करू. तू मुक्त आहेस, परंतु मुक्त होता परिबद्ध झाला, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होतो, परंतु बंधनात का अडकलेला आहे, अशा प्रकारे बंधनात तू अडकू नकोस, अशा प्रकारची या अभंगामध्ये महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे की आपण कशा प्रकारे भगवान सर्वत्र आहे. आणि या भावनेनेच जे भेटीचे भूतं तेथे मानिजे भगवंत. माऊलींनी असं म्हटलेलं आहे. तशा प्रकारे जिथे माझी दृष्टी जाईल तिथे मी मनाने तुझी पूजा करणार आहे. प्रत्यक्ष नाही तर मनाने पूजा करणार आहे. असे नाही या समाधाने पूजा मने करीला. अवघाचा अवघे देशी सुखराशी संपन्न. तुका म्हणे बंधन नाही ऐसे काही तर करू. असं काहीही करू नको की ज्याद्वारे तू बंधनात पडणार आहेस. मुक्त होता परंतु बंधनात पडलेला आहेस, बंधनासाठी आणखी बंधन ओढवून घेऊ नको, अशा प्रकारे महाराज या अभंगामध्ये सांगतात. पुढचा अभंग. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका. भला भला पुंडलिका, हे भगवंत तू फार चांगला आहेस, भला आहेस, है ना, फार भला माणूस आहेस तू, है ना. असा भला माणूस कोणी नाही. तो सर्वांचं कल्याण करतो. पापी तापी जे पतित झालेले आहेत, है ना, त्याच्यासारखा भला माणूस कोणी नाही. आपण काहीतरी चांगले माणसं बघून व्यवहार करतो, परंतु तो एवढा आहे की तो सर्वांचंच भलं करतो. आणि म्हणून भला भला पुंडलिका तू मानलासी जनलोका. तू जगमान्य झालेला आहेस. जीव जगमान्य नाही, आहे ना. आपण जगमान्य नाहीत, आपल्याला कोणी ओळखत नाही. आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुत काळाचा. माऊली समर्थ म्हणतात आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुत काळाचा, आपण थोडे ओळखीचा. आपल्याला कोण ओळखते? 4-5 लोक आपल्याला ओळखतात. शहरामध्ये तर या फ्लॅट संस्कृतीमध्ये बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहतो कोणी त्याला तेही माहीत नाही. फ्लॅट संस्कृती आहे, सपाट करणारी संस्कृती आहे. कोणी कोणाला ओळखत नाही. सर्वांचे दरवाजे बंद आहेत, है ना. गावामधले दरवाजे कसे सताड उघडे असतात, परंतु शहरामधले दरवाजे फ्लॅटचे केव्हाही बघा बंदच असतात. लक्ष्मीपूजनालाही दरवाजे बंद. लक्ष्मी आतमध्ये कशी प्रवेश करणार, है ना. विश्वास राहिलेला नाही, है ना. परंतु देवा, है ना, कोण ओळखणार अशा लोकांना? किती एक ते जन्मले किती एक ते मेले, है ना. असे लोक किती एक ते जन्मले किती एक ते मेले, त्यांना कोण ओळखते? परंतु देवा तू जगमान्य आहेस. मानलासी जनलोका, सर्व लोक तुला मानतात आहेत, है ना. आपण थोडे ओळखीचे आहोत. आणि देवाशी त्रैलोक्य जाणे, देवाला त्रैलोक्य जाणतो आहे. मानलासी जनलोका. कोण्या काळे सुखा ऐशा कोण पावतं. त्यामुळे तुला जे सुख मिळालेलं आहे, ते सुख जे आहे ते सुख तुम्हाला तू भला तू लोकांना मान्य झालेला आहेस. तुझ्या योगाने देवाचे चरण आम्हाला सापडले आहे. अशा सुखाला कोण प्राप्त झालेला आहे? जो देव कोणालाही वश होत नाही, त्याला तू विटेवर उभे तू केलेला आहेस, है ना. कोण काळे सुखा ऐशा कोण पावतं. अशा जो कोणालाही वश होत नाही, है ना, तो भगवंत
भक्ताला वश झालेला आहे. नाथा घरीही विठू मावली अखंड भरते पाणी. आणि देवाला देव काही नोकर नाही, तो जगाचा स्वामी आहे, परंतु देवांचाही देव करीतो, भक्तांची चाकरी म्हटलेलं आहे ना. देवांचाही जो कोणालाच वश होत नाही, कुठल्याही भौतिक ज्ञानाला तो वश होत नाही, कुठलंही ज्ञान त्याला वश करू शकत नाही आहे ना. जगाचा जगन्नाथ आहे तो, परंतु जगाचा नाथ हा ज्याला कोणालाच वश होत नाही, तो 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 कोणाला वश झालेला आहे, तो या भक्तांना वश झालेला आहे. कोणा काळे सुखा ऐश कोण पावतं. जो कोणालाही वश होत नाही, दर्शन देत नाही, तो भक्तांना दर्शन देतो, भक्तांची चाकरी करतो. नाथा घरीही विठू मावली अखंड भरते पाणी. राम सावळा शेले विनतो, कबीर गातो गाणी. गोऱ्या संगे चिखल तुडविता, तल्लीन हो अंतरी. देवांचाही देव करीतो, भक्तांची चाकरी. जो कोणाला वश होत नाही, तो भक्ताला एकनाथ महाराजांना वश झालेला आहे. अखंड श्रीखंड म्हणून 12 वर्ष तो पाणी भरतो आहे. एकदाही एकनाथ महाराजांनी कधी चौकशी केलेली नाही की या आपल्या घरामध्ये पाणी कोण भरते आहे, एवढा कोण आपली चाकरी करते आहे, कधीही चौकशी केली नाही. ते आपल्या भावामध्ये तल्लीन राहतात. राम सावळा शेले विनतो, कबीर गातो गाणी. कबीर गाणे म्हणतो आणि राम आपला शेले त्यांचे विनत जातो. देवांचाही देव करतो, भक्तांची चाकरी. कोणाला होश होत नाही, परंतु तो जगाचा नाथ हा दास म्हणून आहे ना. द्वारकेचा राणा आहे ना, पांडवा घरी. द्वारकेचा जो राणा आहे, जो राजा आहे, तो पांडवांच्या घरी पांडवांचा सारथी म्हणून आलेला आहे, दास म्हणून आलेले आहे. नातुडे जो कवने परी, जो कोणालाही वश होत नाही, त्याला तू विठेवर उभे केलेलं आहेस. आणि असं म्हटलेलं नाही की पाहुणा आल्यानंतर आपण त्याला बसायला खुर्ची देतो, सोफा सेटवर बसा म्हणतो, आणि कमीत कमी खाली तरी जमिनीवर बसा म्हणतो. परंतु या पुंडलिकांनी त्या जगाचा जो नाथ आहे ना, जो त्रिलोक्याचा जो स्वामी आहे, त्या स्वामीच्या स्वागतासाठी त्याने वीट फेकलेली आहे आणि म्हटलेलं आहे की या विटीवरच उभा राहा. बघितलंसुद्धा नाही की वीट कोणाला भिरकावलेली आहे. आणि तोही भगवंत असा आहे की तो स्वतः विटेवर उभा राहिलेला आहे. नाहीतर आलेल्या पाहुण्यांना आपण वीट फिरकावून म्हटलं असतं आणि म्हटलं असतं की याच विटेवर तसाच पाहुणा जावे बुवा, असेच उभे राहा तुम्ही आहे ना, तर जावंही तसाच पुन्हा कधीही सासरी आला नसता. तर अशा प्रकारे जो जगाचा नाथ आहे त्याचं स्वागत कशा प्रकारे केलेलं आहे की उभा केला विठेवरी. आणि तो तसाच उभा बसलासुद्धा नाही आहे ना विठ्ठला. कारण एवढा आहे की जोपर्यंत पुंडलिकाची आज्ञा होत नाही की बस म्हणून, तोपर्यंत विठ्ठला आत्ताही तसाच कमरेवर हात ठेवून त्या विटेवरी उभा आहे. अवघा आलेला परिवार गोपी गोपाळांचा भार. आणि तो विठ्ठला आलेला आहे, पांडुरंग आलेला आहे, सर्वांना घेऊन आलेला आहे, सर्व मंत्रिमंडळ घेऊन आलेलं आहे. गृहमंत्री आणलं आहे आहे ना, वित्तमंत्र्याला आणलं, गृहमंत्र्याला औषध प्रशासन मंत्र्याला आणलेलं आहे. जसा राजा जातो तसे त्याचे मंत्री आणि सेवक त्यांच्यासोबत जातात, तसा हा ज्या ठिकाणी जातो आहे अवघा आणलेला परिवार. कारण जिथं नारायण जातो तिथं लक्ष्मी असते, आणि जिथं लक्ष्मी आहे तिथं हे सर्व व्यापार आपोआप होणार आहे. गोपी गोपाळांचा भार तुका म्हणे, धन्य झालो भूमी वैकुंठ आणले. तुकाराम महाराज म्हणतात की भगवंता तू साक्षात वैकुंठ या ठिकाणी तुझ्यामुळे आलेला आहे, नाहीतर हे नरकच आहे. परंतु त्या नरकाचा तू स्वर्ग केलेला आहेस, वैकुंठ तू आणलेला आहेस. अशा प्रकारे तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात. अभंग क्रमांक 2040. पुढचा अभंग क्रमांक 2041. अवघे चुकविले सायास, तप राशी जीवानास. अवघे चुकविलेले सायास, सर्व जे सायास आहेत, सर्व जे प्रयत्न आहेत, वैष्णव लोक जे वैष्णव विशेषतः या ठिकाणी भक्तांचं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे, वैष्णवांचं वर्णन केलेलं आहे. अवघे चुकविले सायास, वैष्णवांनी साधकांचे जे काही तप आदी जे काही सर्व त्रास आहेत ते चुकवलेले आहेत. तपराशी जीवा रास. त्यानंतर जीव देऊनिया बडी, अवघी तारेली दुबडी. या वैष्णवांनी अशा प्रकारे जे दुर्बळ लोक आहेत त्या दुर्बळ लोकांना तारलेलं आहे. फक्त भगवंतानीच तारलेलं नाही, तर भगवंताचे जे सेवक आहेत, जे वारकरी आहेत, आपण म्हणतो वैष्णव आहेत, वारकरी आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, इतरांचा सर्व भाग जो आहे, जो थकवा जो आहे, तो तप आहे, तो सर्व तप हिरावून घेतलेला आहे. तपराशी जीवानास. त्यांना काही जास्त त्रास दिलेला नाही, कारण हे सर्व दुबळे लोक आहेत, त्यांना माहीत आहे. आणि म्हणून त्या दुबळ्या लोकांना जीव देवनिया बडी, अवघी तारली दुबडी. स्वतः मात्र खूप तपश्चर्या केलेली आहे आणि इतरांना मात्र दुर्बळ लोकांना तारलेलं आहे, त्याला काही जास्त त्रास दिलेला नाही. केला भूमंडळी माझी
थोर पवाडा. अशा प्रकारे या भूमंडळामध्ये तुझी ही खूप मोठी कीर्ती झालेली आहे, पोवाडा झालेला आहे, माझी झालेला आहे. माझी म्हणजेच खूप मोठी कीर्ती, थोर पवाडा या पृथ्वीवर तुझ्या वैष्णवांच्या रूपाने हा झालेला आहे. वैष्णवांचं गुणगान या ठिकाणी तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. काही न मागे त्याची गती, लुटवितो जमा हाती. काही न मागे याची गती. त्याने, त्या वैष्णवांनी, त्या भक्ताने स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाही, परंतु हरिप्रेम मात्र स्वतःकडेच फक्त ठेवलेलं नाही, तर ते लुटवून घेतलेलं आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की मला जे मिळालेलं आहे हरिप्रेम, तुका म्हणे लुटा ते फुकाचे ते लुटा सारे आणि व्हारे अमर सदैव. अशा प्रकारे काही न मागे याची गती. तो स्वतः काहीही मागत नाही, परंतु त्याने मात्र लुटवितो जमा हाती. जे जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते सर्व त्याने लुटवून टाकलेलं आहे. तुकाराम महाराजांनी सर्व जमीन जी आहे ते इतरांना दानधर्म म्हणून लुटवून टाकलेली आहे. कधीही असा विचार करणार नाही, पत्नी आवडी काय म्हणेल, मुलं म्हाद्या आणि ते हे काय म्हणतील, काशी काय म्हणेल, काहीही विचार केलेला, लुटून टाकलं, सर्व लुटून टाकलं. स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाही. काही न मागे याची गती, लुटवितो जमा हाती. तुका म्हणे भक्त राजा, कोण वर्णी पार तुझा. असा जो भक्त आहे की जो इतरांची चिंता करतो, ज्याला स्वामी विवेकानंदाचं म्हणतात की आय कॉल हिम महात्मा हुज हार्ट ब्लीड्स फॉर दी अदर्स. मी त्याला महात्मा म्हणतो की जो इतरांसाठी जो कार्य करतो आहे. अदरवाईज ते देशद्रोही आहेत, ते दुरात्मे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे जे वैष्णव आहेत की हे स्वतः फार तपश्चर्या करतात, परंतु इतरांनी दुर्बळ लोक आहेत यांना कसलाही त्रास देत नाहीत. आणि मुक्तीचे द्वारं, भक्तीचे द्वारं, या भक्तीचा मार्ग सहज उपलब्ध या ठिकाणी करून देतात. या ठिकाणी महाराजांनी बघा एवढ्या प्रकारे यांना सहज आपल्याला या ठिकाणी हे उपलब्ध होत आहे. राहण्यासाठी खोल्या आहेत, माऊलीचं मंदिर आहे, पंखे आहेत, साऊंड सिस्टीम आहे, दुपारी विश्रांतीची व्यवस्था आहे, सर्व आहे, सर्व उपलब्ध करून दिलं आहे. परंतु त्यासाठी त्यांना किती परिश्रम भोगावे लागतात हे तुम्हाला माहीत नाही. 70-75 लोकांना या ठिकाणी बोलावणं आणि दिवसातनं 4 सेशन सर्व प्रकारचे नियोजन करणं. एक ओवीही इकडचं तिकडे जाता कामा नाही, एक दिवसही इकडचं तिकडे जाता कामा नाही, वेळही इकडचं तिकडे जाता कामा नाही. यांना योजकच तत्र दुर्लभ. हे जे काही संयोजन करणारे आहेत त्यांना किती कष्ट पडतात, परंतु आपल्याला ह्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि अशा लोकांचा महिमा तुकाराम महाराजांनी म्हणतात की तुका म्हणे भक्तराज, तू भक्तांचा राजा आहेस, वैष्णवांचा राजा आहेस, आहे ना. स्वतःसाठी काही मागत नाही आणि तुझ्याकडे जे जे काही मिळते आहे ते सर्व तू लुटवून टाकतो आहेस. कोण वर्णे तू पार तुझा, तुझा महिमा किती वर्णावा, तुझा महिमा, तुझे गुणगान जेवढे करावे तेवढे थोडेच आहेत. अशा प्रकारे भक्तांचं वर्णन, वैष्णवांचं वर्णन, वारकऱ्यांचं वर्णन, जे इतरांसाठी झटतात. स्वामी विवेकानंद म्हणतात की त्याग आणि सेवा हेच आपल्या भारताचे आदर्श आहेत. आपलं जीवन हे त्यागासाठी आहे, आपला संसार हा इतरांसाठी आहे, आपल्या स्वतःसाठी नाही. तर जो इतरांसाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंद म्हणतात की जगतो. बाकी सर्व लोक हे मेल्यांहूनही मेल्यांसारखे आहेत. आणि म्हणून जे इतरांसाठी कर्म करतात ते सर्व लोक श्रेष्ठ आहेत. तुका म्हणे भक्त राजा, कोण वर्णी पार तुझा. ओवी क्रमांक 2041. पुढची ओवी आता. प्रमाण त्याचा बोला, प्रमाण त्याचा बोला, अंकिला, न पुसता जाता नाही, खाली बैसताही भिये. अवघा त्याचा होय जीव भावासहित, वदे उपचारे वाणी, काही माग म्हणवनी, उदासीनाच्या लागे, तुका म्हणे धावे मागे. प्रमाण त्याचा बोला. देवभक्ताच्या इतका स्वाधीन आहे, इतका स्वाधीन आहे की तो जे सांगेल तो करतो, है ना. देता देविता नेता नेता करता एक. जो करता आहे तो भक्त जे सांगेल, आहे ना. जसं स्वामी विवेकानंद अनेक लोकांना घेऊन जायचे, वाईट लोकांचे लोक आहेत त्यांनाही घेऊन जायचे श्रीरामकृष्ण परमहंसाकडे आणि म्हणायचे की महाराज याच्यावर कृपा करा. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, अरे बाबा तो किती पापी आहे, मी बघतो आहे आणि तू त्याला माझ्याकडे घेऊन आलेला आहेस. आणि म्हणतो की महाराज याच्यावर कृपा करा. परंतु श्रीरामकृष्ण परमहंस त्याच्यावरही कृपा करायचे आहे. कारण काय की त्याचा जो सर्वश्रेष्ठ जो शिष्य आहे, पट्टशिष्य नरेंद्र आहे, त्या नरेंद्र जो जे सांगेल तो ते तसं भगवान श्रीरामकृष्ण करायचे. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणायचे, नरेंद्र तू जिथं जाशील तिथं मी जिथं ठेवशील तिथं मी बसेल, जिथं घेऊन जाशील तिथं मी येईल. आणि श्रीरामकृष्ण परमहंसांनी आपल्या ज्या काही सर्व शक्ती होत्या त्या सर्व शक्ती नरेंद्राला म्हणजे स्वामी विवेकानंदांनी दिल्या. आणि श्रीरामकृष्ण परमहंस म्हणाले, नरेंद्र आज मी भिकारी झालेलो आहे ना.
शिष्यासाठी जगाचा राजा हा साक्षात भिकारी झालेला आहे. कारण काय की त्याचं जो प्रमाण आहे ते प्रमाण त्याचा बोला, त्याच्या प्रमाणाबाहेर आपला शिष्य भगवंताकडे जे जे काही मागेल, जे जे काही प्रमाण मागेल, जे सांगेल आहे ना, ते सर्व करतो, त्याचे प्रमाण म्हणून करतो. कारण देव हा भक्तांचा अंकीला आहे. यानं देवांचाही देव करतो, भक्तांची चाकरी करतो. तो भक्तांच्या अंकीला आहे ना. त्याला पंढरीचा धरेला पंढरीचा चोर, ज्याला तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की प्रेमसूत्राची दोरी जिकडे उडील तिकडे येईल हरील. या प्रेमसूत्राच्या दोरीने भगवंत अंकित झाल्यासारखा, गुलामांसारखा, जो जिथे जिथे जाईल तिथं तिथं तो, जेथे जातो तेथे तो माझा सांगते अंकित झालेला आहे या भक्तांच्या. न पुसता जाता नाही, खाली बसताही भे आणि कोणाला विचारल्याशिवाय जात नाही. एवढा प्रामाणिक आहे तो. साहेबाची आज्ञा असेल तरच जाईल, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत काही करणार नाही. एवढा सांकाम्या झालेला आहे, जे सांगेल तेवढंच सांगतो. आणि जे या ठिकाणी म्हटलेलं आहे की न पुसता जात नाही, न विचारता कुठेही जात नाही, खाली बसताही भी आहे, विटेवरीच उभा आहे ना. त्या विटेवरून अजूनही बसलेलं नाही, कारण त्याला भीती आहे की अजून पुंडलिकाची आज्ञा झालेली नाही, त्यांनी बस म्हणून म्हटलेलं नाही. अवघा त्याचा होय जीव भावासहित, अवघा तो त्याचाच झालेला आहे. भगवंताला त्याचे जे भक्त आहेत ते फार परमप्रिय आहेत. आपल्या वैकुंठाचं स्थान सोडून देखील ना या ठिकाणी जे जसं म्हटलेलं आहे की बुडते जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येतो आहे. तुकाराम महाराजांना असा कळवळा आलेला आहे, तसा या भगवंताला देखील आपल्या या भक्तांचा कळवळा आलेला आहे. आणि त्यांचाच तो जीव भावासहित सौर झालेला आहे. म्हणजे सुखात दुःखात आणि सर्वत्र तो त्याचा जीव भावासहित तो त्याचा झालेला आहे. वदे उपचार वाणी, आणि म्हणून तो जो जे काही करतो तोच ते तशा प्रकारे त्याची वाणी खरी ठरतो. काही माग म्हणून या, आणि म्हणतो की अरे भक्ता, तू एवढं सर्व काही करतोय, राबतोयस, परंतु काहीतरी तू माग आहे ना. परंतु हा भक्त स्वतःसाठी काहीही मागत नाही. भगवंत म्हणतो माग काहीतरी, परंतु काही माग म्हणून या. परंतु भक्त काहीही मागत नाहीत, वैष्णव काही मागत नाहीत, भक्त काहीही मागत नाहीत. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की ज्या भक्तीमध्ये आपण काही मागतो ती भक्ती नाही, तो एक व्यापार आहे. परंतु या ठिकाणी फक्त काही मागत नाही हे भगवंताने जाणलेलं आहे. काहीच मागत नाही, आणि म्हणून त्याच्या मागेच जातो. उदासीनाच्या लागे तुका मने धावे मागे. जो काहीच मागत नाही त्याच्या मागे तो सर्वत्र जातो. जो शास्त्रात लिहिलेलं आहे की न मागे त्याची रमा होय दासी. जो काही मागत नाही त्याला सर्व काही देतोय, आणि जो काही मागतोय त्याला वेटिंग लिस्टवर ठेवतोय. भक्तांची एक रांग आहे, हा झाला की नंतर तुझा नंबर लागेल. परंतु जो कोणी मागत नाही आहे ना, त्याला तो सहज तो दर्शन देतो आहे. त्याला त्याच्या मागे लागतो आहे, वाटे घेऊन मागे लागतो आहे, सर्व त्रैलोक्य घेऊन मागे लागतो आहे. उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे. पुढची ववी आहे अभंग क्रमांक, पुढचा अभंग आहे 2043 क्रमांकाचा. काही न मागती देवा त्याची करू धावे सेवा, हळूहळू फेडी ऋण होऊनिया रूपे दिन. होऊ न सके वेगळा क्षण एकत्या निराळा, तुका मने भक्तिभाव तोची देवांचाही देव. जे कोणी देवाजवळ काहीच मागत नाहीत त्याची तो सेवा करण्यात देव धावतोय. आणि म्हणून तुकाराम महाराज विठ्ठलाचं गुणगान करीत आहेत. दीनरूप धारण करून देव भक्तांच्या सेवेचे ऋण त्याची उलट सेवा करून फेडतो आहे. म्हणजेच जो दीनरूप धारण करून देव भक्तांच्या सेवेचे ऋण, जो भक्त लोक सेवा करत आहेत, देवाची सेवा करत आहेत, त्याचं ऋण भगवंत फेडतो आहे. त्या भक्तांना सोडून तो कधीही दूर जात नाही. आणि हळूहळू फेडी ऋण होऊनिया रूपे दिन. होऊ न सके वेगळा एक क्षण त्या निराळा, तुका मने भक्तिभाव तोची देवांचाही देव. म्हणून देवाविषयी ज्याच्या मनात खरी भक्ती आहे तो देवांचाही देव आहे. अर्थात देव त्याची भक्ती करतो. आणि म्हणून जो देवाची भक्ती करतो तो भगवानही भक्तांची भक्ती करतो आहे ना. गीतेमध्ये सांगितलेलं आहे ये यथा माम प्रपद्यन्ते तानस्तथैव भजाम्यहम. जसं भगवान या ठिकाणी भीष्म पितामह या ठिकाणी शरशय्येवर आहेत, अंतिम समय त्या ठिकाणी पडलेले आहेत. मृत्यूचा काळ, अंतिम काळ अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. आणि त्या ठिकाणी ते भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करत असतात. इकडे भगवान श्रीकृष्ण ध्यानात मग्न आहेत आहे ना. अर्जुन आले, अर्जुनाने बघितलं आहे की श्रीकृष्ण भगवान साक्षात ध्यान करत आहेत. सर्व जग ज्याचं ध्यान करते असा जगाचा नाथ भगवान कृष्ण कोणाचं ध्यान करत आहेत?
तेव्हा तुमचाही कोणीतरी देव आहे का, आहे ना? कारण आपण देवांवर ध्यान करतो, परंतु देव कशावर ध्यान करेल? आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण ध्यानामध्ये असताना अर्जुन त्यांच्या जवळ गेला आणि अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की भगवान श्रीकृष्ण आपण ध्यान करताय, कोणाचं ध्यान करत आहे? त्याने विचारलं, श्रीकृष्णाने उत्तर दिलं आहे की मी भीष्म पितामहांचं ध्यान करतो आहे. कारण काय की ते माझं ध्यान करत आहेत, अंतिम समयी त्यांचा अंतिम काळ जवळ आलेला आहे, ते माझं ध्यान करत आहेत आणि म्हणून मी भीष्माचं ध्यान करतो आहे. जो माझं ध्यान करतो मी त्याचं ध्यान करतो आहे ना. ये यथा माम प्रपद्यन्ते तानस्तदैव भजाम्यहम. आणि म्हणून तुका म्हणे भक्तिभाव तोची देवांचाही देव, तो देवांचाही देव असा महादेव तो त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून तो आता वेगळा होऊ शकत नाही, आहे ना. त्याच्या सद्गुरूशी शरण आला, अद्वैत रूपे बोधिला, आणि आता जरी वेगळा केला तरी तो वेगळा होणार नाही. अशा प्रकारे गुरु आणि शिष्य, भक्त आणि भगवंत हे जसे एकरूप झालेले आहेत, ते तो देवांचेही देव झालेले आहे, हे तो देवांचाही त्या ठिकाणी देव झालेला आहे. अशा प्रकारे भक्ताचं वर्णन या ठिकाणी, जे इतरांची सेवा करतात, भगवंताची सेवा करतात, भगवंत कशा प्रकारे त्यांचा दास होऊन त्याच्याशी अनन्य रूप होऊन आणि स्वतःचं श्रेष्ठत्व असं जे पद आहे त्या सिंहासनावर तो बसवतो. जसं एक राजा असतो आणि आपल्या भृत्याला, आपल्या सेवकाला, जसा सेवक काहीही न मागता राजा जसा त्या सेवकाला बोलावतो आणि आपल्या सिंहासनावर बसवतो आणि म्हणतो की आता तूच राजा. अशा प्रकारे राजा आपल्या सेवकाला सिंहासनावर बसवून त्याला राजा म्हणतो. तशा प्रकारे भगवंत देखील जे भक्त भगवंताची सेवा करतायत त्या भक्तांना भगवंत तू देवांचाही देव झालेला आहेस असं म्हणून त्याला तुका म्हणे भक्तिभाव तोची देवाचाही देव. पुढचा अभंग आहे 2044. जाणे अंतरीचा भाव तोची करीतो उपाव, न लगे सांगावे मागावे जीव भावे अनुसरावे. अविनाश घ्यावे फळ धीर धरून, बाळानं मागता भोजन माता घाली पाचारून. तुका म्हणे तरी एकी लंगईते गिरी. अशा प्रकारे देव भगवंताच्या अंतःकरणातील भाव जाणून तो पूर्ण करतो. जाणे अंतरीचा भाव, कारण ईश्वर हा अंतर्यामी आहे ना. ईश्वर सर्वांच्या हृदयात बसलेला आहे. रात्रंदिवस तो तुम्ही झोपलेले आहात तरी तो तुम्ही काय विचार करता, काय स्वप्न पडतायत त्याची नोंद त्याला ठेवावी लागते. तो तुमचा भाव ग्रहण करणारा आहे, भावग्राही आहे. जाणे अंतरीचा भाव तोची करीतो उपाय. आणि म्हणून जसा भाव असेल तशाच प्रकारची जनसाधन तनसिद्धी. आणि म्हणून आपण जसं चिंतन करू तसंच आपल्याला प्राप्त होत असते. कारण प्रभू अंतर्यामी आहेत. तुमच्या अंतरंगात जे काही स्फुरण होत आहे ते स्फुरण भगवंत जाणतो. जाणे अंतरीचा भाव तोची करीतो उपाय. या ठिकाणी शंकराचार्यांनी ये यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम यावर भाष्य करताना असं म्हटलेलं आहे. कोणीतरी विचारलेलं आहे की भगवंता, अनेक लोक तुझ्याकडे तुझ्या मंदिरात येतात, तुझ्या दर्शनासाठी येतात आणि कोणाकोणाला आर्ताला तू पैसा देतो, आर्ताला त्याचं दुःख दूर करतो, अर्थार्थीला तू अर्थ देतो, जिज्ञासूला तुझ्याप्रती जाणून घेण्याची इच्छा देतो आणि ज्ञानी आहेत त्यांना मुक्त करतो. अशा प्रकारे तू वेगवेगळ्या लोकांना, सर्व लोक देवा तुझ्याकडे येतात, परंतु सर्वांना तू एकसारखंच सर्वांना मुक्त का करत नाहीस, आहे ना. काहीला पैसा देतो, काहीचे दुखणे दूर करतो, काहींना नोकऱ्या लावून देतो, काहींना लॉटरीची तिकीट लावून देतो, काहींना अकस्मात धनसिद्धी प्राप्त होते, हाडा काही जे आहेत काही मुक्त होतात. तर सर्वच प्रकारच्या लोकांना मुक्तच का करत नाही, तो असा भेदभाव का करतो आहे. तर ये यथा माम प्रपद्यन्ते, मंदिरात कुठल्या भावनेने आपण जातो तो भाव भगवंताला माहीत आहे, है ना. तुम्ही घराला निघाल्यापासून इथं येईपर्यंत तुमच्या मनात काय काय भाव होता ते सर्व भाव भगवंताने ओळखलेले आहेत. कुठल्या भावनेने तो घंटी मारतोय, कुठल्या भावनेने तो देवाला साकडं घालतो आहे ना. पुत्रेष्टी यज्ञ किंवा कामेष्टी यज्ञ किंवा इच्छापूर्ती यज्ञ की मुक्तीसाठी यज्ञ, हे सर्व भाव अंतरंगाचे भगवंत जाणतोय. आणि म्हणून जो जसा ज्या भावनेने येतो ते आपल्याला कळत नाही की कुठल्या भावनेने आपण हा दुसरा मनुष्य हा मंदिरात जात आहे. कारण आपण अंतर्यामी नाही, परंतु प्रभू हे अंतर्यामी आहेत, अंतरीचा भाव जाणणारा आहे. जाणे अंतरीचा भाव तोची करीती त्याप्रमाणे उपाय करतो. देवाचं निदान कधी चुकत नाही, देवाचं निष्कर्ष कधी चुकत नाही. एवढा परफेक्ट तो निदान करतो. ज्याचा जसा भाव असेल तोच भाव पूर्ण करतो. जाणे अंतरीचा भाव तोची करीतो उपाय, न लगे सांगावे मागावे जीव भावे अनुसरावे.
त्याला काही एखादा आरोप सिद्ध करण्यासाठी मी कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी न्यायाधीशाची आवश्यकता नाही, वकिलाची आवश्यकता नाही, पुराव्याची आवश्यकता नाही. स्वयंभू आहे तो. स्वयंभू म्हणून सर्व ईश्वर सर्व भूतानां सर्वांच्या हृदयात जो आहे तो सर्व प्रकारचे विचार, तुम्ही काय कर्म करता, काय विचार करता, काय भाव आहे तुमचा, ह्या सर्व प्रकारचे भाव तो जाणत असतो. न लागावे न सांगावे मागावे, याने तसं केलं आणि याने असं केलं, याला असं करू नका, याला हे देऊ नका आणि त्याला देऊ नका, हे देवाला अशा प्रकारे सेकंड हँड असिस्टंटची आवश्यकता नाही. तो स्वतःच जगाचा निर्माता आहे, संहार करता आहे आणि पालन करता आहे. त्याला काही सांगावे लागण्याची आवश्यकता नाही. न लागे सांगावे मागावे, जीव भावे अनुसरावे. ज्या जीवाचा जसा भाव असेल तो भाव तो त्याप्रमाणे देत असतो. अविनाशी घ्यावे फळं धीर धोरणी आहे. आणि म्हणून देवाकडे जाताना आपण काय मागावं की अविनाशी असं फळ मागावं, नाशवंत फळ मागू नये, है ना. ते जे आहे हे उपजे हे नाशे, माऊलीनं असं म्हटलेलं आहे. हे जे निर्माण झालेलं आहे त्याचा नाश होणारच आहे. म्हणून देवाकडे असं मागावं की जे अविनाशी फळ आहे. अविनाशी फळ आपल्याला बाहेर कुठेही भौतिक विज्ञान देऊ शकत नाही, की ज्या ज्ञानाच्या द्वारे आपण अमर होऊ, अविनाशी होऊ, है ना. हे सर्व नाशवंत आहे. आणि म्हणून अशा नाशवंत गोष्टीमध्ये तू रममान होऊ नकोस, आहे ना. हे सर्व हे नाशवंत आहेच. म्हणून देवाकडे जाऊन काय माग, तू मुक्ती माग. देवाकडे निर्वासना विवेकानंदाने सांगितलेलं आहे की मुक्ती आणि ईश्वर दर्शन, फ्रीडम इज दी गोल ऑफ द ह्युमन लाईफ. मुक्ती, फ्रीडम म्हणजेच मुक्त होणं, म्हणजेच कधीही या जन्म मृत्यूच्या या दुःखामध्ये कधीही येऊ नको. आपला स्वभाव तो अविनाश स्वभाव आहे, परंतु हे नाशवंत देहाला आपण प्राप्त झालेले आहोत. आणि म्हणून नाशवंत गोष्टी काहीही मागू नको, तर काय माग, अविनाश घ्यावे फळ धीर धरुण्या. म्हणून विचार करावा. देव फटकन आपल्याला देईल तर विचार करावा की देवा याद्वारे मला तुझं दर्शन होणार आहे का. भगवान श्रीरामकृष्ण देवांनी एवढी साधना केलेली आहे, एवढी तपश्चर्या केलेली आहे. त्या तपश्चर्याच्या योगावर त्यांना जे फळ मिळालेलं आहे, जी साधना सिद्ध्या प्राप्त झालेल्या होत्या, त्या सर्व सिद्ध्या भगवान श्रीरामकृष्ण परमहंसाने त्याचे पट्टशिष्य नरेंद्राला देण्यासाठी म्हटलं की नरेंद्रा, ह्या सिद्ध्या ज्या आहेत मी तुला देणार आहे. नरेंद्राने म्हटलं की महाराज, ह्या सर्व सिद्ध्या तुम्ही मला देणार आहात, जेवढं की तपश्चर्या त्याचं सर्व तपश्चर्याचं फळ सिद्ध्या म्हणून तुम्ही मला देणार आहात, त्याद्वारे मला काय भगवंताचं दर्शन होणार आहे. श्रीरामकृष्ण म्हणाले नाही, होणार नाही त्याद्वारे. फक्त ज्या काही सिद्ध्या मला प्राप्त झालेल्या आहेत त्याद्वारे हॉस्पिटल उभारशील, शाळा उभारशील, एखाद्या इमारती उभारशील, याच्या पलीकडे काहीही होणार नाही, कारण हे नाशवंत सर्व गोष्टी आहेत. आणि म्हणून विवेकानंद म्हणाले की भगवंत, ज्याद्वारे ज्या सिद्धीच्या द्वारे मला तुझे दर्शन होणार नाही, ते सिद्धी काय कामाची, असं काहीतरी द्या की ज्याद्वारे मला त्याचं दर्शन होणार आहे. आणि त्या एकदा ईश्वराचं दर्शन झाल्यानंतर मग मला काही करण्याची आवश्यकताच नाही, तो स्वतः काही करणार आहे. आणि म्हणून ईश्वर, स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ईश्वर तत्व हे प्रकट झाल्यानंतर हे ईश्वरी कार्य होते, जीवदशा निघून जाते, हे ना. तो भेटल्यानंतर माऊलीने असं म्हटलेलं आहे की मी ईश्वेश्वर भेटे आणि तुझी जीवदशा न तुटे, असे बोलणं नको वक्ते लावून, की तुझी जीवदशा घालवून टाकलेली आहे. सर्व शरीराचा जो भार आहे तो कामाने खावे प्यावे लावे, जमा खर्च तुझ्या नावे, तुला काहीही करावं लागणार नाही. तर देव सर्व काही करतो आहे. तर देवाला असं मागायचं की ज्याद्वारे मला अविनाश असं जे फळ आहे ते फळ धीर धरून विचार करून बघावा, है ना. त्या बाबतीत काही गफलत करू नये. देव काहीही दिले आपल्याला तर विचार करावा की या योगे काय मला रामाचं दर्शन होणार आहे. आणि म्हणून फळ धीर धरोनी अविनाशी घ्यावे, अविनाशाचं फळ घ्यावं, फळ धीर धरोनी बाळानं मागता भोजन माता घाली पाचारून. आपल्याला काही मागण्याची आवश्यकताच नाही, देव सर्व काही देतो. उगाच आपण टाहो फोडत राहतो, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. जी गोष्ट फुकटात आपल्याला मिळते, जसं बाळाला भूक लागल्यानंतर काहीही मागावं लागत नाही, बरोबर बाळाची भूक आई जाणते. आणि म्हणून बाळा न मागता भोजन माता घाली पाचारून, न मागताही बाळाला भूक लागलेली आहे अशा प्रकारे आई त्याला खाऊ घालते, स्तनपान करविते. तसं आपल्याला काहीही नाही करण्याची आवश्यकता नाही, सर्व काही ईश्वर करतो आहे असं समजून आपण तरीही उगाच आपण स्वतः करता होतो आणि देवाला आपण मागतो. तर न मागता देव भोजन देतो, माता घाली जसे पाचारून. तुका म्हणे तरी एकी लंगी असे गिरी. अरे भगवंत काय करू शकत नाही. तुका म्हणे काय करतो, एकी लंगी असे गिरी. या अशा जो लंगडा आहे त्या लंगड्या लोकांनाही तो देवाच्या आश्रयाने कित्येक पांगड्या लोकांनाही पर्वताचे उल्लंघन केलेले आहे. मुखम करोती वाचालम पंगुम लंगयते गिरीम.
यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. अशा कितीतरी लोकांना दुबळ्या लोकांना, पतित लोकांना यांना सर्वश्रेष्ठ केलेलं आहे. जे नरेंद्र स्वामी विवेकानंद नोकरीसाठी इतरत्र फिरायचे, परंतु श्रीरामकृष्ण परमहंस देवाच्या संपर्कात आल्यानंतर आज विवेकानंदांनी जे जागतिक कार्य केलेलं आहे, पुढच्या 1500 वर्ष विवेकानंदाचे कार्य जगाला दिसणार आहे. हे कशामुळे झालेलं आहे की भगवंताच्या कृपेमुळे झालेलं आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मी जे कार्य केलेलं आहे, द पॉवर बिहाइंड विवेकानंद इज नॉट विवेकानंद बट ही द आत्मन. परमेश्वर परमात्मा गुरु आहे की ज्याच्या कृपेने मी हे सर्व काही करू शकणार आहे. कुर्वस्तारक चर्वनम, मी या जगाचा चकनाचूर करून टाकणार आहे. कुर्वस्तारक चर्वनम, या ताऱ्यांचा चकनाचूर करून टाकणार आहे. एवढा मोठा ज्ञानी मनुष्य, ज्ञानाने सर्व काही करता येते आहे ना, कारण हे सर्व अज्ञान आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर हे सर्व तुम्ही या जगाचे स्वामी होता, काहीही करू शकता. ज्ञान हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. कुर्वस्तारक चर्वनम त्रिभुवन उत्पाटयामो बलात, हे त्रिभुवन माझ्या बळाने, आत्मबलाने मी उकडून फेकून देणार आहे. त्रिभुवन कुर्वस्तारक चर्वनम त्रिभुवनम उत्पाटयामो बलात किंभोन विजानाशी अस्मान. तुला माहीत नाही मी कोण आहे तर रामकृष्ण दासावयम. तुला माहीत नाही आम्ही कोण आहोत. पांडुरंगाचे दास आहोत, रामकृष्णाचे दास आहोत, माऊलींचे दास आहोत आहे ना, तुकाराम महाराजांचे दास आहोत. अशा प्रकारे हनुमंताच्या पाठीमागे जसा तो राम आहे, तसं या भक्ताच्या पाठीमागे हा भगवंत आहे. आणि हा भगवंत काय करतो तर मूकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत्कृपातमं वंदे परमानंद माधवम. तुका म्हणे तरी एकी लंघियेले गिरी. म्हणून भगवंत सर्व काही करतो. उगाच आपण चोर म्हणून मध्ये काही धुसपूट करता कामा नाही. या निवृत्ती झाल्यानंतर साठीनंतर मी या मठामध्ये अनेकांना सांगतो, साठीनंतर निवृत्त व्हा, मठात जा आणि संसाराचा भार तुमच्या नातवांवर आणि मुलांवर सोपवून द्या. मध्येच काही लोडबूड करू नका आहे ना. तर देवाला सर्व काही करतो आहे, देवाचंच हे राज्य आहे आहे ना. देवाला सर्व करू द्यायचं आणि तुम्ही स्वतः करते होऊ नका. देव सर्व काही करतो, त्याला जे काही करतो जगाचा करताय त्याला करू द्यायचं, तुम्ही स्वतः करता म्हणू नका. तर जो करतोय देव त्याला सर्व करू द्या आणि तुम्ही काय करा, फक्त अविनाशी असं फळ आहे, मुक्तीचं फळ आहे, दर्शनाचं फळ आहे, त्याचीच तुम्ही कामना करा. आणि भगवंत हा काहीही करू शकतो जर भगवंताला शरण गेलो. तुका म्हणे एकी लंगिले गिरी. तर अशा लोकांना मुकम करोती वाचलम पंगुम लंघयते गिरीम, या प्रकारे पर्वतांचाही तो लंघन करण्यासाठी भगवंत शक्ती देतो, सामर्थ्य देतो. पुढचा अभंग आहे अभंग 2045. आम्ही नाचो तेने सुखे, वाऊ टाळी गाथो मुखे, देव कृपेचा कोवळा, शरणागता पाळी लढा. आम्हा झाला हा निर्धार, मागी तारिले अपार, तुका म्हणे संती वर्म दिले आम्हा हाती. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की निष्काम भक्ती सुखाने आता आम्ही विठ्ठलाचे नाम गाऊ. निष्काम म्हटलेलं आहे, सकाम म्हटलेलं नाही आहे. देवाला सकाम भक्ती कधीही आवडत नाही. देव म्हणतो मागायलाच येतो, भेटायला एकदा येत जा, सेवा करायला एकदा येत जा आहे ना, काहीतरी मागण्यासाठीच येतो. तर निष्काम भावाने आम्ही भक्ती करू, भक्ती सुखाने आम्ही विठ्ठलाचे नाम घेऊ आणि नाचू, गाऊ, टाळ्या वाजू आहे ना. जसं वैष्णव नाचतात, वारकरी नाचतात, नृत्य करतात, नाचू, गाऊ, अभंग म्हणतात, आलापी करतात, टाळ्यासुद्धा वाजू. इथंही मी या सुखाने मत्त झालेलो आहे ना. त्या सुखामध्ये आम्ही सुखामध्ये आहोत, दुःखामध्ये नाही आहेत आहे ना. या ठिकाणी जो दुःखी आहे तो दुःखी सुखी होऊन जातो, असं हे सुख आहे. कारण आपण आपल्या आनंद स्वरूपाला या ठिकाणी प्राप्त होतो. या सच्चित आनंद स्वरूपाला ज्याचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे, ज्याद्वारे आपण दुःख भोगतो आहे. ईश्वरापासून आलाशी दासबोधात सांगितलेलं आहे, परंतु तू तयाशी भुललाशी, म्हणून हे दुःख भोगीशी उत्कटपणे. ईश्वराला विसरला दुःख झालं, ईश्वराचं स्मरण झालं सुखी झाला. आणि त्या सुखामध्ये मी नाचतोय, गातोय, टाळ्या वाजवत आहे. आम्ही नाचो तेने सुखे, त्या सुखाने निष्काम सुखाने टाळी गातो मुखे, देव कृपेचा कोवडा, शरणागता पायवी लढा. देव काय आहे, हा तो कृपाळू आहे. देवांचं हृदय फार कोवळं आहे, फार कोवळं आहे. जरी आपल्याला तुकाराम महाराज आहे ना बाहेर जरी कठोर दिसत असले, वज्राहून आम्ही कठीण, भले तर देऊ काशीची लंगोटी, नाठाडाच्या माती हानू काठी, असं जे तुकाराम महाराज म्हणतात. परंतु तुकाराम महाराजांचं हृदय हे एवढं कोवळं आहे, वैष्णवांचं हृदय हे एवढं कोवळं आहे आहे ना. मेऊ मनाहुनी आम्ही विष्णुदास, मनाहुनी मऊ आहोत, मृदू सवाय नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त.
म्हणजे लोण्यासारखंही ज्यांचं हृदय आहे असा हा भगवंत आहे. हा कृपेचा कोळ आहे. किती शब्द सुंदर वापरलेला कोळ आहे. कोळ्याचे आपल्या दुर्वा हे असतात ना, दुर्वा तसं प्रकारचं हृदय आहे. मृदू सवाय नवनीताप्रमाणे शरणागता पाडी लढा. या शरणागतांच्या मागे तो धावतोय. तो शरणागतांच्या इच्छा तो पूर्ण करतो आहे. त्यांची लढाई पुरवतो आहे. त्यांच्या मागण्या करत बसतो आहे. विवेकानंद असं म्हणायचे की प्रकृतीचं हेच काम आहे. जो मागेल त्याप्रमाणे त्याला ती इच्छा त्याची पूर्ण करायची. आज नाही उद्या. त्याच्याप्रमाणे शरणागताल पाडी लढा. जो शरण आलेला आहे त्याचा तो लढा पुरवतो आहे. बाकीच्यांना कार्यकारण भावाप्रमाणे तो देतो आहे, कर्मफळाप्रमाणे तो देतो आहे. परंतु जे शरणागत आहे तो त्वरित तो आपल्याला तात्काळ VIP कोट्यांमधनं दर्शन तो आपल्याला देतो आहे. जसं मला आज सकाळी दर्शन झालं, माऊलींचं रांग होती, परंतु व्यवस्था केली की तात्काळ दर्शन झालं. तर शरणागत झालेलं होतं, त्या कार्यासाठीच मी आलेलो होतो. शरणागता पाडी लढा. तो शरणागताला तो सर्व काही देतोय. जो शरण झालेला आहे, जो अनन्य भावाने शरण झालेला आहे, हे ना, अनन्य अशी रक्षित असे चाप पाणी नुपेक्षी गदा रामदासा भिनानी. अशा अनन्य भावाने जो शरणागत झालेला आहे त्याचा लढा म्हणजेच काय की मागणी, देवा हे द्या, देवा ते द्या. तो सर्व मागण्या तो पुरवतो आहे. आम्हा झाला हा निर्धार मागे तारले अपार. आमचा हा निर्धार झालेला आहे, आमचा दृढनिश्चय झालेला आहे, आमचा हा अनुभव आहे. आम्ही पूर्वी बघितलेलं यथापूर्व तथा पश्य, पूर्वी बघितलेलं आहे, पुढे बघितलेलं आहे, मागेही बघितलेलं आहे. श्रेष्ठ लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्यांनी अपार लोकांना तारलेलं आहे. याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही. तुम्हाला इथं यावंच लागेल. तुम्हाला जर भवसागराच्या पलीकडे जायचं असेल तर भगवंताला शरण व्हावंच लागेल. हा आमचा निर्धार झालेला आहे. आणि त्यांनी अनेकांना तारले आणि मलाही तो तारणारच आहे. जसं तुकाराम महाराज असं म्हणतात की अवघ्या ब्रह्मांडाचं पालनपोषण करताना त्याला उभं आलेलं नाही. आणि माझं काही भरणपोषण करताना त्याला काही कंटाळा येईल काय, तो थकणार आहे काय, तो नाही म्हणणार नाही. आणि म्हणून असा हा निर्धार आमचा झालेला आहे. जसं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे की म्हणून आम्ही रामदास श्रीचरणे आमचा विश्वास, कोसळून पडे आकाश अनेकांची आस नाही पाहू. आम्हाला विश्वास आहे, आकाश जरी कोसळून बघितलं आहे एवढा दृढ निश्चय आमचा झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात दृढ निश्चयाचे बड तुका म्हणे हेची फळ. एवढा दृढ निश्चय, एवढा निर्धार आमचा झालेला आहे. मागे तारले अपार. अनेकांना सर्वांनाच त्याने तारलेलं आहे. आणि म्हणून हे आम्ही बघितलेलं आहे. तुका म्हणे संती वर्म दिले आम्हा हाती. आणि या संतांनीच आम्हाला हे रहस्य आम्हाला सांगितलेलं आहे. हे रहस्य काय आहे की विठ्ठलाच्या नावाचं, भगवंताच्या नावाचं हे जे वर्म आहे, हे वर्म आम्हाला सांगितलेलं आहे की फक्त नामस्मरण करा, बाकी काहीही करू नका. सर्व काही देव आपलं सर्व काही लाड पुरवतो आहे. वर्म दिलेले आहे, विठ्ठल नामाचं वर्म आहे. वर्माचा अर्थ या ठिकाणी विठ्ठलाचं नाव असा घ्यावायचा. वर्म दिले आम्हा हाती, असा या अभंगाचा अर्थ आहे. पुढचा अभंग आहे 2046 क्रमांकाचा. जालो निर्भर मानसी म्हणून कडलासी, तुझे म्हणविती त्यास भय चिंता नाही आस. सुखविषी पास गर्भवासना यातना, तुझे जाणोनिया वर्म कंठी धरिले नाम. तुका म्हणे तेने सुखे निरसली जन्मदुःखे. तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, आम्ही मनाने निर्भय झालो म्हणूनच आम्हाला तू कळलास. आम्ही निर्भय झालेलो आहोत, आम्हाला आता काही भीती नाही. आणि जे निर्भय झालेले मनुष्य आहेत त्या निर्भय झालेल्या मनुष्यांनाच विवेकानंद असं म्हणायचे की बी फिअरलेस. भीती हे सर्वात भयाचं कारण आहे. परंतु मी आता निर्भय झालेलो आहे. मला कशाचंही भय नाही, यमाचंही भय नाही. तुकाराम म्हणता कापे यम, त्या यमराजाचंही मला भय नाही. एवढा भयरहित मी झालेलो आहे. विवेकानंद असं म्हणायचे की मी भीत नाही, मला कोणीही भिवत नाही, तर मी भयालाही भयभीत करून सोडणार आहे. असे जे योद्धे संन्यासी स्वामी विवेकानंद आहेत ते निर्भय झालेले आहेत. त्यांनी हा संदेश दिलेला आहे की स्ट्रेंथ अँड फिअरलेसनेस इज द मेसेज ऑफ उपनिषद वेदांत. शक्ती आणि निर्भयता, साहस आणि निर्भयता हेच माझ्या वेदांताचं मुख्य, आपल्या वेदांताचा उपनिषदाचा मुख्य संदेश आहे. मी निर्भय झालेलो आहे. शत्रू समोर आहे, कष्ट समोर आहेत, लाखांची फौज आहे. शिवाजी महाराज निर्भय झालेले आहेत. कारण काय? विठ्ठलाचं नाम. जय भवानी, जय शिवाजी. निर्भय झालेलं आहे. एवढं साहस माझ्या अंगी आलेलं आहे. मृत्यूलाही साक्षात मी कवटाळण्यासाठी तयार आहे ना. असे ह्या दुर्लभ भाग्यवंतात विवेकानंद असं म्हणतात की नाशार्थ जे नृत्य चाले,
हे नाश करणारे जे काही तांडव नृत्य सूर्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेतलेला आहे, निर्भय होऊन सहभाग घेतलेला आहे. या युद्धामध्ये मी सहभाग घेतलेला आहे. मला माझ्या मृत्यूची भीती नाही, एवढा मी निर्भय झालेलो आहे. नाशार्थ जे नृत्य चाले, स्वामी विवेकानंद म्हणतात, त्या माझी ज्याने सहनृत्य केले. हे ना, अशा या दुर्लभ भाग्यवंता भेटेल ती काली माता. असे जे दुर्लभ निर्भय झालेले लोक आहेत की साक्षात निर्भय झालेले आहेत, मृत्यूसोबतच सहनृत्य करत आहेत. मृत्यू माझे ज्याने सहनृत्य केले, अशा या दुर्लभ भाग्यवंता भेटेल ती काली माता. रात्री कालीपूजा झालेली आहे रामकृष्ण संघामध्ये. आपल्या इथं दिवाळी आपण लक्ष्मीपूजन साजरी करतो, परंतु रामकृष्ण संघामध्ये दिवाळीच्या दिवशी कालीपूजा म्हणून साजरी करतात. तर आता निर्भय झालेलो आहेस, त्यामुळे तू मला भेटलेला आहेस. भिलेल्या लोकांना आहे ना, जो डर गया वो मर गया आहे ना, ते काही अविनाशी रूपाला प्राप्त होणार नाही, त्यांना भगवंत भेटणार नाहीत. आणि निर्भय झालेला आहेस म्हणून तू आम्हाला काढलेला आहेस. हे देवा, जे स्वतःला तुझा म्हणवतात त्यांना भय चिंता आशा आता काहीच राहत नाही. तुझे म्हणविती त्यास भय चिंता नाही असं. ज्याला जे तुला म्हणतात, माझं म्हणतात, असता पाठी तो जग जेटी वरगड काय गुमान कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान. आमच्या पाठीशी तो जगजेटी जो भगवंत आहे, हनुमंत, तो आमच्या पाठीशी आहे. तर आम्ही आता उड्डाणं घेऊ आहे ना, भयालाही भयभीत करून सोडणार आहे. आम्हाला कसली भीती नाही, चिंता नाही आहे ना. चिंता आहे, चितिसेवा आहे, चिंता नाही. कारण चिंतेचं कारणच संसार त्या ठिकाणी नाही आहे. कारण जोपर्यंत मनात संसार आहे तोपर्यंत मनुष्य चिंता हा रहित होऊ शकत नाही. तर या ठिकाणी मी निर्भय झालेलो आहे. तुटली मनातील चिंता, ज्याला समर्थ असं म्हणतात की जन्ममृत्यूची आहे ना, जन्ममृत्यूची चिंता देखील माझ्या मनातनं तुटलेली आहे. जन्माची भीती नाही, मरणाची भीती नाही. आणि म्हणून तुझे म्हणविते, कारण आम्ही तुला तुझं आपलं म्हणवतो. भय चिंता नाही त्यास. चुकविशी पाश गर्भपास यातना. तू काय करणार आहे, तर आमचा जन्ममृत्यूचा प्रवास थांबवणार आहे. ह्या यातना आपल्याला थांबवायचे आहेत. आणि ह्या यातना थांबवण्याचं कार्य, जन्ममृत्यूतनं बाहेर काढण्याचं कार्य आपल्याला फक्त ईश्वरच करू शकतो, पांडुरंगच करू शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे एक करा हरिचरण दृढ धरा. चुकेल 84चा फेरा यम यातना. 84 लक्षाचा प्रवास आपल्याला फिरतो आहे. काय फिरतो आहे? कारण ब्रह्मज्ञान झालेलं नाही, ईश्वराचं दर्शन झालेलं नाही. ज्या कर्माने मी मुक्त होऊ अशा प्रकारचं कर्म मी केलेलंच नाही. आणि म्हणून मी आता पांडुरंगाचं नाव घेतो आहे. आणि म्हणून सुखविशी पाश गर्भपाश गर्भवास यातना. गर्भयातना माझी टळलेली आहे, माझा जन्ममृत्यू टळलेला आहे, मी अमोर झालेलो आहे, सर्व पाश मी चुकवलेले आहेत. बाकीच्या इतर ज्या परीक्षा आहेत, ज्या आपण परीक्षा पास होतो, ते परीक्षा आपण पास होत नाही. तो पास म्हणजे पाश आहे. तो काही खरोखरच आपण त्या उत्तीर्ण झालेलो आहे त्या परीक्षेमध्ये असं नाही. जो जितका पास तेवढा तितक्या पाश असतात, त्याच्या पाठीमागे पाश असतात. ते असं पास आणि पाश हे आपल्या पाठीमागे लागतात. तर हे जे पाश आहेत सर्व प्रकारचे, हे जे काही बांधून ठेवलेल्या गोष्टी आहेत, बंधनात टाकणाऱ्या गोष्टी आहेत, तर आपल्याला ईश्वराचं नामस्मरण केल्यामुळे तुका म्हणे एक करा हरिचरण दृढ धरा. चुकेल 84चा फेरा यमाद यातना. पांडुरंग श्रीरंग भजरे मना. अशा प्रकारे म्हणतात की तुका म्हणे तुझे जाणून या वर्म कंठी धरिलीय नाम. तुझं मी वर्म जाणलेलं आहे आणि म्हणून हे नाव घेतलेलं आहे. कारण मी दुःखांनी जे आहे त्रस्त झालेलं आहे. आता मला कळलेलं आहे की याशिवाय दुसरा नान्य पंथा विद्यते अयनाय. म्हणून समर्थ म्हणतात की जो संसार सुखे दुःखावला, संसार सुखे जो संसार दुःखे दुःखावला, त्रिविध ताबे पोडला, तोची अधिकारी झाला या अध्यात्म मार्गाने. संसारात मला दुःख आहे, या दुःखाची जाणीव मला झालेली आहे. आणि म्हणून हे गर्भपाश तोडण्यासाठी मी तुझे नाम हाती कंठी नाम धरिलेल्या. तुका म्हणे तेने सुखे निरसली जन्मदुःखे. या सुखाने माझं जन्मदुःख मी टाळलेलं आहे. पुढचा अभंग आहे 2047 क्रमांकाचा. नको दुष्टसंग पडे भजनामधी भंग. काय विचार देखिला सांग माझा तो विठ्ठला. तुझं निषेधिता मजनस आहे सर्वथा. एका माझ्या जीवे वाद करू कोणासभे. तुझे वर्णू गुण की हे राखो दुष्टजन. काय करू एका मुखे सांग म्हणे तुका. नको दुष्टसंग, दुष्टाचा संग नको. तुकाराम महाराज म्हणतात असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. असंगाशी संगच करूच नाही. म्हणून भक्तांशी संग करावा, दुष्टाशी संग करू नये. तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दूर्ण. तुम्ही तथास्तु तसेच त्याच ठिकाणी राहा, जवळ येऊ नका. भजनामध्ये भंग पडतो आहे. काय विचार देखिला सांग माझा तू. आता तुम्हाला भगवंता सांग की तू माझ्याबद्दल काय विचार केलेला आहेस की नाहीस, की माझं कसं होईल, काय विचार देखिला सांग माझा तो विठ्ठला.
तुझे निषेधिता मजन सहाय सर्वता. लोक तुझी निंदा नालस्ती करतात. या सर्व लोकांना मी किती तोंड देऊ? एका माझ्या जीवे मी फक्त एकटाच आहे. वाद करू कोणाकोणासोबत वाद मी करणार आहे. त्याला माऊली असं म्हणतात की जिथे आंधळीची मिळाले सर्वे तेथे डोळसांचं काय चाले. अनुभवाचे नेत्र गेले तेथे सर्वत्र अंधकार. या जगात सर्वत्र अंधकार असतात आणि तुम्हीच एकटे डोळस आहेत तर कोण तुमचं ऐकणार आहे. कारण आंधळेचे मिळाले अवघे सर्वे. जिथं सर्व लोक तुझा निंदा निषेध करतात ते मला सर्वथा सहन होत नाही. परंतु मी एकटा आहे आणि बाकीची सर्व लोक आंधळे आहेत. तर किती कोणाकोणांसोबत मी वाद करू. तुझे वर्णू गुण की राखोय दुष्टजन. तुझं भजन करू की बाकीच्या लोकांना मी सामोरे जाऊ, संकटांना या दुर्जनांना सामोरे जाऊ. काय करू एका मुखे सांगतो म्हणे तुका. आता तुकाराम महाराज म्हणतात की भगवंत आहे तूच सांग मी काय करू. अशा प्रकारे या भंगामध्ये महाराजांनी वर्णन केलेलं आहे की बाहेर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला मी त्याच परिस्थितीमध्ये राहू की तुझं नाम गुणगान करू. तुझी निंदा करतात त्यांच्यावर मी तुटून पडू की तुझ्या भजनामध्ये दंग राहू. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. पुढच्या अभंगामध्ये विठ्ठल माझी माय आम्हा सुखा उने काय. घेतो अमृताचा धनी प्रेम ओसांडले स्तनी. क्रीडे वैष्णवांच्या मेळी करू आनंदाच्या जडी. तुका म्हणे कृपावंत ठेवी आम्हापाशी चित्त. तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल ही माझी आई आहे आणि आम्हाला काय उणे आहे. कारण बाळाला काही चिंता. तिच्या स्तनातून जे प्रेमरूपी अमृतरूपी दूध ओसांडत आहे ते पिऊन आम्ही तृप्त झालेले आहोत. घेतो अमृताचा धनी. ते दूध मी आहे, सामान्य दूध नाही तर ते अमृतरूपी आहे आणि ते ईश्वरापाच्या स्तनातनं माऊलीच्या स्तनातनं ते ओसांडते आहे आणि आम्ही ते तृप्त झालेले आहोत आणि त्याद्वारे आम्ही आता क्रीडा करतो आहे. लहान मुलांना कसं भूक लागली की ओरडतात, रडतात. भूक भागली की मस्त खेळायला लागतात. तसं आमची भूक भागलेली आहे तर साधी भूक नाही तर अमृतरूपी तुम्ही स्तनपान मी केलेलं आहे आणि आता आनंदाने मी आता खेळत आहे. क्रीडे वैष्णवांच्या मिळी करू आनंदाच्या जडी. तुका म्हणे कृपावंत ठेवी आम्हापाशी चित्त. आणि म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की देवाने त्याचे चित्त आमच्या अंतःकरणात ठेवलेले आहे. हे ना आपण देवाला अंतःकरणात ठेवलेलं नाही परंतु देवाने सुद्धा अंतःकरणामध्ये आम्हाला स्वतःलासुद्धा ठेवलेलं आहे. ठेवी आम्हापाशी चित्त. अशा प्रकारे भगवंताशी शरण गेल्यानंतर त्याच्याशी चित्त गेल्यानंतर आपली भूक भागल्यानंतर आपण जसं आनंदाने क्रीडा करतो तसं या ठिकाणी भक्त करतायत. पुढचे अभंग आहे भक्ती सुखे जे मातिले ते कडी काळा शूर झाले. होती बाण हरिनामाचे वीर गर्जिती विठ्ठलाचे. महादोषा आला त्रास जन्म मरणा केला नाश. सहस्त्रनामाची आरोडी एक एकाहुनी बडी. नाही अनेकांचा गुमान ज्याचे अंकित त्या वाचून. तुका म्हणे त्यांच्या घर मोक्षसिद्धी या कामारी. या ठिकाणी तुकाराम महाराज असं म्हणतात की हरीच्या भक्तीमध्ये जे बेभान होतात आणि मृत्यूवरी विजय मिळवतात. भक्ती सुखे जे मातले ते मातलेले आहेत. त्यांच्यात काहीतरी संचार झालेला आहे. त्यांच्यात शक्तीचा संचार झालेला आहे. कारण शक्तीचा प्रसार करा. स्वामी विवेकानंद असं म्हटलेलं आहे की येते है ना हैरा गाबाळाचे येते नवे काम तुका म्हणे त्याचे पाहिजे जातीचे. हे लोक मत्त व्हावायच हवे परंतु हे भक्तिसुखाने मत्त झालेले आहेत आणि त्याद्वारे त्यांनी मृत्यूवरही विजय प्राप्त केलेला आहे. कारण ते काय करत आहेत हरिनामाचे बाण जे आहेत ते हरिनामाचे बाण आपल्या हातात घेतात आहेत आणि हे युद्धाची गर्जना करत आहेत. विठ्ठलाचं नामस्मरण करत आहेत. विठ्ठलाच्या नामस्मरणाचा बाण त्यांच्या हातामध्ये आहे. होती हाती बाण हरिनामाचे वीर गर्जती विठ्ठलाचे. महादोषा आला त्रास जन्म मरणा केला नाश. हा जो दोष आहे हे जे महापातक आहे जन्म मरणाचं हे जन्म मरणही हे माझं निवृत्त झालेलं आहे. जन्म मरण केला नाश. सहस्रनामाची आरोडी. हे सहस्रनाम करतात साधंसुद्धा नाही तर आरोड्या ठोकतायत सहस्रनामाच्या. एक एकाहोनी बडी. फक्त एक नाही तर 100 वेळा जर सहस्रनाम करत असेल दुसरा 1000 वेळा करतो. दुसरा 1000 वेळा करत असेल सहस्रनाम विष्णू सहस्रनाम तर बाकीचे इतर जे भक्त आहेत ते 1000 वेळा करतात. एक एकाहोनी बडी. एक एकाहोणी असे श्रेष्ठ भक्त आहेत. नाही अनेकांचा गुमान ज्यांचे अंकित त्यांच्या वाचून. आता कोणीही हे एवढे बलाढ्य झालेले आहेत की त्यांचा आता कोणीही वाकडं करू शकत नाही आणि म्हणून ते एवढे नाही अनेकांचा गुमान कोणाचाही ते आडमुजला जुमानत नाहीत. आणि तुका म्हणे त्यांचा घर मोक्षसिद्धी या कामारी. असे जे भक्त आहेत हे विष्णू नामाने विठ्ठल नामाने मत्त झालेले जे भक्त आहेत अशा मत्त झालेल्या भक्तांच्या घरामध्ये मोक्षसिद्धी ह्या ज्या कामारी आहेत ह्या दासी आहेत ह्यांना कायम हजर असतात.
24 आवर्स ऑनलाईन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 5 डेज विकेंड नाही त्या ठिकाणी. तर मोक्षसिद्धी 4 ज्या सिद्धी आहेत आहे ना, त्या सहस्त्र आहे ना त्या ठिकाणी. रिद्धी सिद्धी दाशी अंगण झाडी ती, ज्याला अभंगामध्ये नामदेव महाराज असं म्हटलेलं आहे की मोक्ष रिद्धी सिद्धी त्यांचं अंगण झाडत आहेत आणि या त्यांच्या घरी या कामारी म्हणजे कायम हजर असतात. अशा प्रकारे हे देव तुमच्या अंकित झालेलं आहे असं हे वर्णन या अभंगात केलेलं आहे. शेवटचा अभंग आहे. 15 दिवसा एकादशी कारणे करशी व्रतसार, काय तुझा जीव जातोय एकादिशे फराळाच्या मिशे धनी घेशी, स्वहित कारण मानवेल जन हरिकथा पूजन वैष्णवांचे, थोडे तुझं घरी होती उजगरे देवळाशी कारे मरसी जाता, तुका म्हणे कारे सुकुमार झालाशी काय जाप देशी यमदूता. तू 15 दिवसातनं तर एकादशी करत जा, नुसतं खातच राहतो, रात्रंदिवस खातच राहतो, परंतु मध्ये पोटाला व्यायाम मिळावा है ना, त्याला आराम मिळावा, त्या मिसानंद का होईना तर त्या निमित्ताने का होणार तू एकादशी करत जा. 15 दिवसातनं एकदा येते, रोज काही एकादशी येत नाही. त्यामुळे 15 दिवसातनं जर तू एकादशी केली आणि व्रतसार त्या दिवशी तू व्रत करत नाहीस, उपास करत नाहीस आणि असं केलं, एक दिवस जर खाल्लं नाही तर तुझा काय रे जीव जातोय. एकादशी एक दिवस जर खाल्लं नाही तर तू काय मरणार आहेस है ना. तर या ठिकाणी आहार या अर्थाने शंकराचार्याने म्हटलेलं आहे की आहार म्हणजेच फक्त आपण इंद्रियाने जो आहार घेतो तोच नाही, तर आपण पंचेंद्रियाने जो आहार घेतो आहे त्याला आहार असं म्हटलेलं आहे. कर्मेंद्रियाने, कर्माने, आपल्या ज्ञानेंद्रियाने, आपल्या डोळ्याने, चक्षुने जे आपण पाहतो, ऐकतो, बोलतो आहे तो एक आहार आहे. तो आहार शुद्ध असावा आणि म्हणून या ठिकाणी व्रत करावं, आपलं जीवन हे तपस्यामय जीवन असावं. तर आहाराचं वर्णन या ठिकाणी, उपवासाचं वर्णन तुकाराम महाराज असं म्हणतात की फराळाच्या मिशे धनी घेशी आणि फराळाचं निमित्त करतो आणि एकादशी आणि दुप्पट खाशी फराळाच्या मिशे घनी घेशी आहे ना, आणि पोटभर खातो त्या दिवशी आणि वरून म्हणतो मला आज मी उपवास केलेला आहे. जेवढं इतर दिवशी खात नाहीस त्या दिवसापेक्षा, आणि आपला या पेशींचा स्वभाव आहे, आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा माझं कसं होईल अशी भावना या पेशींच्या मनात निर्माण होते आणि पेशी रवंथ म्हणून आपल्या पोटामध्ये सर्व साठवण्याचा प्रयत्न करतात. कारण हे स्वार्थी, आपल्या पेशी स्वार्थी आहेत, निस्वार्थी नाहीत, आणि म्हणून त्यांना काळजी वाटते हा जर असं उपास तपास करायला लागला तर याचा स्वतःचं उद्या काय होईल, आणि उद्याचं तो आजच खाऊन घेतो. आणि फराळाच्या मिशे धनी महाराज म्हणतात या ठिकाणी, एकादशीच्या दिवशी दुप्पट खाशी फराळाचे मिशे धनी वेशी, स्वहित कारण मानवेल जन हरिकथा पूजन वैष्णवाचे. अरे बाबा, तू जर अशा प्रकारे हरिनाम कथेचं आयोजन केलं, भागवत कथेचं आयोजन केलं, हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं तर लोक तुझी पूजा करणार आहेत. लोक म्हणतील वा किती चांगला मनुष्य आहेत आहे ना. लोक असं आहे की लोक चांगल्याला चांगलं म्हणतात. तुम्ही किती पैसे द्या, निवडणुकीच्या काळामध्ये काय ना, या काँग्रेसकडनं पैसे घेतील, BJPला आश्वासन देतील आणि शिवसेनेला मतदान करतील. पक्षांचं इथं नाव घेऊन आहे, परंतु या ठिकाणी जे लोक चांगलं करत आहेत आहे ना, तेच त्या चांगल्याच कामाला लोक पोचपावती देत आहेत. स्वहित कारण मानवेल जन, त्याच्यात तुझाही हित होणार आहे आणि लोकांनाही तू फार चांगला मनुष्य आहेस, लोक देखील तुझी स्तुती करणार आहेत. केव्हा? जेव्हा तू हरिकथा पूजन वैष्णवांचे, जेव्हा तू वैष्णवांचं पूजन करशील, हरिकथेचं आयोजन करशील. थोडं तुझं घरी होती उजगरे, तू रात्रभर जागतो आहेस, तुझं घरी होती उजगरे, तू रात्रभर जागतो आहेस, परंतु मंदिरात जर तुला म्हटलं की आजची रात्र तू मंदिरात नामस्मरण कर, तेव्हा तू असा का नाही का म्हणतोस. देऊळ अशी कारे मरशी जाता, तिथं काय तुझं मरण होणार आहे. रात्रभर तू इंटरनेट बघतो, TV बघतो. पूर्वी तरी रात्री 7 वाजले, पूर्वीच्या काळामध्ये लोक झोपी जायचे, परंतु आता 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागत राहतात. जोपर्यंत डेटा पॅक संपत नाही आपला तोपर्यंत जागत राहतात. एवढं जागतात की आता वॉचमॅनची सुद्धा आवश्यकता नाही, रात्रभर हेच जागी असतात, वॉचमॅनचे कामं संपलेले आहेत ना. तर रात्रभर जागतो, परंतु देवळाशी कारे मरशी जाता. जर मंदिरात जर गेला, आळंदीला आला, हे पुण्यातले लोक आहेत जे ज्यांना आता 4 दिवस जोडून सुट्टी आलेली आहे, परंतु इथं येत नाहीत, इथं आलेत तर ते काय मरणार आहेत, असं वेगळ्या पद्धतीने माऊलीने सांगितलेलं आहे की थोडे तुझं घरी होती उजगरे, रात्री घरी रात्रभर जागतोय, मंदिराशी कारे मरशी जाता, देवळाशी काशी मरे जाता, तुका माने कारे सुकुमार झालाशी. तू काय एवढा दुर्बल झालेला आहेस, तुला चालवत नाही का.
तुला ध्यानाच्या नावाने झोप येते, जपाच्या नावाने झोप येते, काही कारण सांगितलं तर तू स्वतःला सुकुमार समजतो, दुर्बळ समजतो, परंतु इतर गोष्टीसाठी मात्र तू राब राबतो. ज्याला माऊलीने असं म्हटलेलं आहे की सायास करीशी प्रपंच दिनेंसी हरीशीनं भजशी कवन्या गुणे. हरीशी भजन का करत नाहीस? एवढा दुर्बल झालेला आहेस काय? काय मरणार आहेस काय? एकादशी केली तर मरणार आहेस काय? मंदिरात देवळात गेला तर मरणार आहेस काय? नाहीतर तू मरणार आहेस संसारामध्ये. त्यामुळे तिकडे मेल्यापेक्षा इकडे मेलेलं केव्हाही चांगलं. विवेकानंद असं म्हणतात, जर मरणारच आहात तर चांगल्या गोष्टीसाठी मरा, अमर होऊन जाल. आणि म्हणून तुका म्हणे कार्य सुकुमार झालाशी काय जाब देशी यमदूत. यमदूत आल्यानंतर जर तुला तो विचारणार आहे की काय काय केलेलं आहे, काय हिशोब द्या, तर काय हिशोब देणार आहे? तुमच्याकडे काहीच नाही. पाप राशी संपवून टाकली. कारण जीवनामध्ये सुखाची अपेक्षा करतो आणि पुण्य खर्च करूनच आपल्याला सुख प्राप्त होते. त्यामुळे जो सुखी झालेला आहे त्याने पुन्हा खर्च केलेला आहे आणि संसारात प्रत्येकाला सुख हवं आहे आणि म्हणून सुख संपवलेलं आहे. आणि पुण्य आणखी काही पाठीशी पडावं असं काही सत्कृत्य या ठिकाणी केलेलं नाही आहे. त्यामुळे यमदूत म्हणेल, तुमचं बँक बॅलन्स म्हणेल निगेटिव्ह बँक बॅलन्स गेलेलं आहे, कर्जच झालेलं आहे, फेडावं लागेल. यमदूताला तुम्हाला पुन्हा नरक वासना म्हणून पुन्हा आपल्याला 84 लक्षाचा फेरा पुढे आहे अवघड यमयातना. अशा प्रकारे यमदूत तुला विचारेल की तू पुण्यकर्म काही केलेलं नाहीस, तर तेव्हा तू काय उत्तर देशील? आणि म्हणून या वेळी सावध राहा. हरिपुता हरिकथा हरिपूजन कर, पुण्य पाठीशी लाग, चांगलं कर्म कर आणि मुक्त हो. अशा प्रकारे कर्माचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि म्हणून देव आहे की नाही माहीत नाही, परंतु पाप पुण्य मात्र प्रत्येकाला भोगावं लागते. जीवन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्ही केलेल्या पाप पुण्याचंच एक प्रकारचं की बँक स्टेटमेंट आहे. हे बँक स्टेटमेंटच यमदूत बघतो आहे आणि ते पाप पुण्यच आपल्याला भोगावं लागून आपल्याला पुन्हा या जन्मामध्ये पुढे मागे अधोगती आणि प्रगती म्हणून आपण या जीवनामध्ये आपला हा प्रवास सुरू आहे. तर या ठिकाणी ज्या मला ओव्या अभंग दिलेले होते त्या अभंगांवर मी चर्चा केलेली आहे आणि शांत चित्ताने आपण 1.5 तास बसलेले आहात. आम्ही फक्त 1.5 तास बसतो. आपल्याला रोजचे 4 सत्र 18 दिवस असे करावं लागतात. त्यामुळे तुमच्या संयमाची, तुमच्या सहिष्णुतेची ही परीक्षाच आहे आणि त्यामध्ये तुम्ही वर्षानुवर्षापासून उत्तीर्ण होत आहे हे मी बघितलेलं आहे. कारण महाराजांनी मला या ठिकाणी बोलावलं आणि दिवाळीच्या या पावन दिवशी हा पवित्र दिवस आहे आणि हे भाग्य मला या साक्षात अलंकापुरी असलेल्या ह्या वैकुंठ भूमीमध्ये मला महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेने मला मिळालेलं आहे. तर त्यासाठी मी महाराजांना धन्यवाद देतो आहे आणि मी माझ्या वाणीला विराम देतो आहे. ओम शांती 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 हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जी की जय.